गुड मॉर्निंग. आज सर्व्हिस मार्केटिंग मध्ये आपण मागचा जो पॉइंट आहे आपला मार्केटिंग चॅलेंजेस ऑफ सर्व्हिसेस, तर तो आज स्टार्ट करतोय आपण. तर तत्पूर्वी आपण थोडासा फीडबॅक बघूया मागचा कसा आहे. सर्व्हिसेस म्हणजे काय, सर्व्हिस मार्केटिंग म्हणजे काय, सर्व्हिसेस चे जे फीचर्स आपण पाहिले, दे आर इंटेन्जिबल, दे आर इनसेपरेबल, दे आर व्हेरिएबल. तर हे फीचर्स आपल्यासाठी चॅलेंजिंग कसे असू शकतात. आपण सर्व्हिस मार्केटिंग ट्रायंगल सुद्धा स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये एक्सटर्नल फॅक्टर्स कुठले आहेत, कंपनी कशा पद्धतीने तिचे कुठल्या पद्धतीचे प्रॉमिसेस मार्केटमध्ये कंपनीच्या थ्रू दिले जातात, किंवा मग बाकीचे जे फॅक्टर्स त्या ट्रायंगल मध्ये आहेत त्यांचा रोल कसा असणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल सर्व्हिस प्रोव्हायडरचा रोल काय असेल, कस्टमरचा रोल काय असेल, कस्टमर एक्सपेक्टेशन्स काय असतील. तर या पद्धतीने आपण जवळपास सर्व्हिस मार्केटिंग स्टार्ट केलेलं आहे. सर्व्हिसेस हा पार्ट खूप इंटरेस्टिंग आहे बघा. हा सब्जेक्टच टोटली इंटरेस्टिंग आहे. तुम्ही जे काही रेग्युलर एक्सपिरियन्स घेता सर्व्हिसच्या बाबतीत, अगदी तो जसाच्या तसा तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट येण्यासारख्या भरपूर सारे फॅक्टर्स त्यांनी इथे दिलेले आहेत की माझ्यासाठी चॅलेंजिंग कुठली गोष्ट असेल, जर मी सर्व्हिस प्रोव्हायडर असेल तर मग हे सगळं आपल्याला जेव्हा आपण लर्न करतो, जे काही माझे लेक्चर्स मी तुम्हाला देते, तर त्यामध्ये आणखी तुमच्याही काही आयडियाज असतील, काही तुमचे एक्सपिरियन्स असतील, ते सुद्धा तुम्ही पेपर लिहिताना सुद्धा एक्सप्लेन केलेत तरी सुद्धा चालणार आहे. माझ्याकडे जे काही जेवढा टाइम पिरियड आहे त्यामध्ये मला जेवढं शक्य आहे 100% मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही तुमचा इंटरेस्ट त्यामध्ये टाकलात तर कदाचित आणखी तुम्हाला सुचेल आणि तुमचे स्वतःचे एक्सपिरियन्स तुम्ही तुमच्या ओन वर्ड्स मध्ये एक्सप्लेन करू शकता. इतका सुंदर आणि सिंपल असा हा सब्जेक्ट आहे. तर आपण इंटेन्जिबिलिटी हा जो पार्ट आहे तो मागच्या लेक्चरला मी तुम्हाला एक्सप्लेन केलाय की इंटेन्जिबल असल्यामुळे आपण त्या सर्व्हिसेसला टच करू शकत नाही, किंवा स्मेल घेऊ शकत नाही, किंवा त्याची टेस्ट आपण समजत नाही त्या सर्व्हिसेसची. जसं की आपण प्रोडक्टच्या बाबतीत हे सगळं करू शकतो. ओके, तर हे चॅलेंजिंग कसं आहे, तर त्यामुळे आपण कम्युनिकेट करू शकत नाही सर्व्हिसच्या बाबतीत. जे काही आहे इझिली कम्युनिकेशन होत नाही, किंवा त्यामध्ये सांगितलंय डिझाईन ऑफ पॅकेज नॉट पॉसिबल. म्हणजे जसं आपण प्रोडक्टला डिझाईन करू शकतो तसं इथे तुम्हाला पॅकिंग मध्ये असं सर्व्हिसला पॅक करून डिझाईन करून काय प्रेझेंट करता येणार नाही कस्टमरच्या समोर. ते पॉसिबल नाही. तरी सुद्धा आपल्याला त्यांना अट्रॅक्ट करायचं आहे. हे काय असेल, चॅलेंजिंग असेल. ओके, तर हे सगळे पॉइंट्स आपण मागच्या लेक्चरला स्टडी केले. नाउ सी, दे आर इनसेपरेबल. व्हाई दिस इज चैलेंजिंग? जैसा कि मैं तुम्हारा सांगितलं, जैसे हमने देखा कि हॉस्पिटल में जब भी हम सर्विस लेने के लिए जाते हैं तो क्या होता है कि जब भी डॉक्टर सर्विस प्रोवाइड करते हैं, दैट मीन्स डॉक्टर्स आर सर्विस प्रोवाइडर्स एंड वी आर पेशेंट्स, मीन्स वी आर कंज्यूमर. एट दैट टाइम बोथ आर प्रेजेंट इन दैट प्लेस. म्हणजे काय की त्या दोघांना तुम्ही सेपरेट करू शकणार नाही आहात. की डॉक्टरांनी सर्व्हिस दिली, पेशंट नव्हता, पेशंट अवेलेबल होता, डॉक्टर नव्हते आणि सर्व्हिस प्रोव्हाइड केली, असं कधीही होत नाही. म्हणजे काय की सर्व्हिसेस ह्या इनसेपरेबल आहेत. प्रॉब्लेम्स ऑफ मार्केट एक्सपान्शन म्हणजे काय की सर्व्हिसेसच्या बाबतीत तुम्हाला मार्केट एक्सपान्शन करणं फार अवघड आहे. पर्टिक्युलर एक सर्व्हिस त्याला काही लिमिटेशन्स येतात. म्हणजे सपोज तुम्ही डॉक्टरांची जरी सर्व्हिस घेताय तर वन डे, टोटल वन डे मध्ये ते डॉक्टर किती पेशंट्सला चेक करू शकतात, त्यांची एक कॅपॅसिटी आहे. त्या कॅपॅसिटीच्या बाहेर जाऊन ते सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकत नाही. मग आता त्यांनी काय केलं की असिस्टंटच्या थ्रू ती सर्व्हिस जास्त मॅक्झिमम पेशंट्सला किंवा मॅक्झिमम कस्टमरला देता यावी म्हणून ते बऱ्याचशा प्रोसेस मध्ये काय करतात की जसं फॉर एक्झाम्पल फक्त चेकअप ते करतील, किंवा चेकअप दुसराच कोणीतरी करेल. म्हणजे जसं की बीपी चेक करणं, तुमचं वेट घेणं, ही सगळी कामं असिस्टंट करतात. म्हणजे काय होतं की ते टाइम पिरियड वाचवला जातो आणि जी मेन सर्व्हिस आहे तीच फक्त तुमचे डॉक्टर्स प्रोव्हाइड करतात. ओके, त्यामुळे काय होतं की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांना ती सर्व्हिस प्रोव्हाइड करता येते. पण त्याचं एक्सपान्शन नाही करतायत. मार्केट एक्सपान्शन जे म्हणतो आपण ते करता येत नाही. ते चॅलेंजिंग आहे. मेंटेनन्स ऑफ सर्व्हिस क्वालिटी, सर्व्हिस क्वालिटीचा मेंटेनन्स करणं
किंवा ती रिपेअर करणं वगैरे, हे सगळं कसं आहे थोडस हार्ड आहे. जसं आपल्याला प्रोडक्टच्या बाबतीत आपण बघू शकतो की एखादा प्रोडक्ट तुम्ही सेल केला, आफ्टर सेल जी काही सर्व्हिस असते तर ती सर्व्हिस तुम्ही देऊ शकता. त्या प्रोडक्ट साठी तुम्ही वॉरंटी गॅरंटी पिरियड दिलेला असतो, त्यामध्ये तुम्ही जे काही सर्व्हिस साठी त्या प्रोडक्ट साठी येणारा एक्सपेन्सेस आहे ते तुम्ही मेंटेन करू शकता. पण सर्व्हिस क्वालिटीच्या बाबतीत तसं होत नाही. मुळात ती क्वालिटी हा प्रकार जो आहे सर्व्हिस क्वालिटी, प्रत्येकासाठी डिफरंट एक्सपिरियन्स असणार आहे, त्यामुळे त्याचा मेंटेनन्स कसा करायचा. ती सेम सिमिलर सर्व्हिस जेव्हा मी घेतली तेव्हा मला त्यामध्ये काय झालं, आराम पडला. म्हणजे माझा जे काही डिसीज होता तो क्युअर झालेला आहे. बट माझ्या फ्रेंडने जेव्हा त्याच डॉक्टरांची सर्व्हिस घेतली तेव्हा त्यांना कदाचित त्यामध्ये क्युअर वाटलं नसेल. त्यांचा एक्सपिरियन्स काही डिफरंट असेल, त्यांच्या बॉडी स्ट्रक्चर नुसार, त्यांच्या फिटनेस नुसार त्यांना तो एक्सपिरियन्स डिफरंट टाईपचा आला असेल. त्यामुळे इथे काय आहे की मेंटेनन्स ऑफ सर्व्हिस क्वालिटी हा पार्ट चॅलेंजिंग आहे. ओके. कंपल्सरी प्रेझेन्स ऑफ कंझ्युमर, जसं मी तुम्हाला सांगितलं की पेशंट नसताना सर्व्हिस कशी प्रोव्हाइड करणार आहे, बरोबर की नाही. म्हणजे तिथे प्रेझेन्स असणं तुमचं खूप गरजेचं आहे. इनसेपरेबल असल्यामुळे काय आहे की हे दोन्ही पार्ट्स तुम्हाला काय आहे की एकत्रित असणं खूप गरजेचं आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर आणि कस्टमर. लिमिटेड प्रोडक्शन कॅपॅसिटी, जसं मी सांगितलं एका डॉक्टरांची वन डे मध्ये किती पेशंटला सर्व्हिस प्रोव्हाइड करायची याची एक लिमिटेड कॅपॅसिटी असेल आणि त्याच पद्धतीने इथे काय केलं जाईल, ती सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाईल. कितीही इमर्जन्सी असेल बघा, तरी सुद्धा जर तुमच्या समोर ऑलरेडी एवढी गर्दी असेल तर तुम्ही तुमची जी प्रोडक्शन कॅपॅसिटी अचानक नाही वाढू शकत. जसं प्रोडक्टच्या बाबतीत आपण सांगू शकतो की डिमांड अचानक वाढली मार्केटमध्ये तर तुम्ही प्रोडक्शन कॅपॅसिटी इन्क्रीज करता. जसं की आपण JIT सिस्टीम स्टडी केली, तुम्ही LSCM मध्ये लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मध्ये पाहिलं की त्यामध्ये JIT सिस्टीम आपण यूज करतो. म्हणजे काय की आपण इथे प्रोडक्शन कॅपॅसिटी इन्क्रीज करतो, टाइम मॅनेज करतो, टाइम मॅनेजमेंट केलं जातं. सर्व्हिसच्या बाबतीत असं होऊ शकत नाही, त्यामध्ये लिमिटेड प्रोडक्शन कॅपॅसिटी असणार आहे. कारण तिथे कस्टमर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर हा दोघांचाही प्रेझेन्स कंपल्सरी असतो. ऑपरेशन ऍट लिमिटेड कॅपॅसिटी, ऑपरेशन सुद्धा लिमिटेड कॅपॅसिटी मध्येच केले जाते. लक्षात येत आहे. जे हे कसं आहे की मॅनेज करताना थोडस चॅलेंजिंग आहे. सो मार्केटिंग चॅलेंजेस मध्ये नेक्स्ट टॉपिक येतो फीचर्स, व्हेरिएबिलिटी. आता व्हेरिएबिलिटी कशी आहे, जसं मागच्या वेळेस आपण मागच्या लेक्चरला पाहिलं की तुम्ही एका सेम रेस्टॉरंटची सर्व्हिस घेताय, ती सर्व्हिस घेताना तुमचा प्रत्येकाचा ऍज अ कस्टमर म्हणून जो एक्सपिरियन्स आहे तो डिफरंट आहे. व्हेरिएशन्स त्यामध्ये येणार आहेत. मग त्यामध्ये सांगितलं लिमिटेड स्कोप फॉर स्टँडर्डायझेशन, म्हणजे ती सर्व्हिस स्टँडर्ड आहे असं तुम्हाला त्यासाठी फार स्कोप नाहीये स्टँडर्डायझेशन साठी. तुम्ही काय केलंय म्हणते की तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह केली. तुमचे जे काही वेटर्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही सर्व्हिस ऍज अ सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून जे काही ज्याला आपण रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते म्हणतो किंवा त्याचं नॉलेज जे आहे त्या सर्व्हिसचं त्यांना प्रोव्हाइड केलं. किंवा किचन मधले कुक्स आहेत, ऍज पर कस्टमर रिक्वायरमेंट, ऍज पर कस्टमर डिमांड तुम्ही ते फूड मटेरियल पण अवेलेबल केलं. पण इथे फार स्कोप नाही स्टँडर्डायझेशनला. जसं की आपण सांगू शकतो एखाद्या प्रोडक्टची क्वालिटी कशी लो असेल, कस्टमरचा तुम्हाला जर कंप्लेंट आली तर आपण काय करतो की आणखी त्या प्रोडक्ट मध्ये क्वालिटी प्रोडक्ट देण्याचा, त्याचं स्टँडर्ड मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. इथे काय होतं, व्हेरिएशन्स मुळे मी तुम्हाला अगोदरच सांगितले की तुमच्या कस्टमर बिहेवियर कसं आहे त्यावर डिपेंड करतं की त्याचं स्टँडर्ड कसं तुम्ही इमॅजिन करता. म्हणजे अडॉप्ट केलेली सर्व्हिस माझ्यासाठी किती स्टँडर्ड आहे हे माझ्या बिहेवियरवर डिपेंड आहे. आपण पुढे तो पार्ट बघणारच आहोत. त्यामुळे यामध्ये व्हेरिएशन्स आहेत. लक्षात येत आहे. सेम सिमिलर सर्व्हिस घेतलेले 10 कस्टमर आहेत, मी त्यांचा फीडबॅक फॉर्म भरून घेतला. जैसे कि आप लोग हो, अभी जितने मार्केटिंग के स्टूडेंट है, मार्केटिंग के स्टूडेंट का अगर फीडबैक फिलअप किया तो हर एक की सर्विस किस तरह की है, यानी कि अगर मेरा एग्जांपल लो कि आपको मार्केटिंग का, सर्विस मार्केटिंग का जो टॉपिक है वो कितना समझता है, यानी कि मैडम का लेक्चर कैसा है, LSCM का लेक्चर मैडम का कैसा है, कंपैरिजन किया, या ओनली सर्विस मार्केटिंग का ही एग्जांपल लो, तो हर एक का व्यू अलग है, हर एक
कि जो बिहेवियर है वो अलग है, हर एक का अंडरस्टैंडिंग पावर डिफरेंट है, तो फीडबैक डिफरेंट डिफरेंट आने वाला है। तो यहाँ पे बहुत लिमिटेड स्कोप रहेगा स्टैंडर्डाइजेशन के लिए, समझे ना। कोई 10 स्टूडेंट्स ऐसे हैं कि वो फुल्ली सेटिस्फाइड है, बाकी के 10 स्टूडेंट्स कहेंगे समजता है लेकिन थोडा थोडा नाही समजता है. म्हणजे काय झालं इथे की ती स्टँडर्डायझेशन मेंटेन करणं खूप अवघड आहे, कारण याच्यामध्ये येणारा जो कस्टमर आहे त्याच्या बिहेवियर मध्ये व्हेरिएशन्स आहेत, त्याच्या अंडरस्टँडिंग पॉवर मध्ये व्हेरिएशन्स आहेत. कोणाला एसी मध्ये बसल्यानंतर कम्फर्ट फील होतं, कोणाला एसी मध्ये बसल्यानंतर ती सर्व्हिस तुम्ही जरी दिली, एसी रूम, एसी सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या सर्व्हिस मध्ये तुम्ही स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी, पण प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, त्याला ती सर्व्हिस कशी वाटली, त्याचा एक्सपिरियन्स कसा होता, यामध्ये व्हेरिएशन्स आहेत. नॉट पॉसिबल टू कम्युनिकेट व्हॉट कस्टमर्स आर गोइंग टू रिसीव्ह. म्हणजे तुम्हाला इथे कम्युनिकेशन करणंही हार्ड आहे व्हेरिएशन्स असल्यामुळे, की कस्टमरला कशा पद्धतीने म्हणजे ती रिसीव कशी केली, त्यांना कसा एक्सपिरियन्स आला हे पण सांगणं खूप कठीण आहे. क्वालिटी कॅन बी डिटरमाइन ओनली आफ्टर द सर्व्हिस इज कन्झ्युम. जोपर्यंत तुम्ही ती सर्व्हिसचं कन्झम्पशन करत नाहीये, सेल्फ एक्सपिरियन्स घेत नाहीये, तोपर्यंत क्वालिटी तुम्ही डिटरमाइन करू शकत नाही. कारण काय, मी जसं सांगितलं की तुम्ही ट्रॅव्हल अँड टुरिझम सेक्टरची सर्व्हिस घेतली, तुम्ही एखाद्या प्लेसला जाऊन आलात, पण ती प्लेस तुमच्यासाठी किती एन्जॉयफुल होती किंवा तुम्ही किती एन्जॉय केला, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता, हा जरी तुम्ही तुमच्या फ्रेंडला सांगितला, पण तरी सुद्धा तो ती क्वालिटी त्याला समजणार नाही जोपर्यंत तो कन्झम्पशन करणार नाही, त्या प्लेसला जाऊन येणार नाही, ती सर्व्हिस घेणार नाही. ओके, त्यामुळे हे हार्ड आहे. जसं प्रोडक्टच्या बाबतीत आपण काय करू शकतो की तुम्हाला कुठल्या फ्लेवरचा आईस्क्रीम आवडतं ते तुम्ही खाल्लं तर तुम्ही एक्झॅक्टली इथे क्वालिटी सांगू शकता, क्वालिटी प्रोडक्ट आहे हा. म्हणजे तुम्हाला कन्झम्पशन न करताही तुम्ही एखाद्या बरोबर जर एक्सपिरियन्स शेअर केला की कुठलाही त्रासदायक नाही, हार्मफुल त्याच्यामध्ये कंटेंट नाहीये, म्हणजे इथे फिजिकल इव्हिडन्स आहे तुमच्याकडे देण्यासाठी. सर्व्हिस मध्ये असं असणार नाही, व्हेरिएशन्स येतील, बरोबर. त्याच प्लेसला तुमचे फ्रेंड्स जाऊन आल्यानंतर त्यांचा एक्सपिरियन्स त्यावेळेचा कदाचित डिफरंट असेल, आणि त्यामुळे इथे क्वालिटी मेंटेन करणं, क्वालिटी डिटरमाइन करणं खूप अवघड आहे कन्झम्पशन होईपर्यंत. पेरिशॅबिलिटी मीन्स व्हॉट? पेरिशेबिलिटी म्हणजे नक्की काय आहे? पेरिशेबल होना यानी कि वो जो भी सर्विस है वो हम स्टोर नहीं कर सकते, इसमें आसानी से स्टोरिंग नहीं होता है, क्योंकि स्टोरेज ऑफ सर्विस इज नॉट पॉसिबल एंड सेल्स वॉल्यूम कंटिन्यूअसली इन रिलेशन टू द कैपेसिटी. यानी कि यहाँ पे जिस तरह की कैपेसिटी है उसी तरह से वो कंटिन्यूअसली रिसाइकल होती जाएगी आपकी सर्विस, सेल्स वॉल्यूम उसी तरह से होगा. जैसे कि हमने डॉक्टर का एग्जांपल देखा कि डॉक्टर की कैपेसिटी कितनी है उस तरह से सेल्स वॉल्यूम रहेगा, उसी तरह से वो सर्विस प्रोवाइड की जाएगी. टाइम प्रेशर इन सेल्स, पेरिशेबल है तो यहाँ पे टाइम प्रेशर तो रहेगा ही. म्हणजे काय की ती संपणारी आहे, तिला वेळेचं बंधन आहे. यहाँ पे टाइम मैनेजमेंट करना बहुत जरूरी है सेलिंग के वक्त. जब भी हम सर्विस प्रोवाइड करते हैं तो सर्विस के लिए हमने मैक्सिमम और मिनिमम टाइम पीरियड रखा है, उसी हिसाब से हमें वो सर्विसेज प्रोवाइड करने, अदरवाइज कस्टमर सेटिस्फेक्शन नहीं मिल सकता. इज दैट क्लियर? ये चैलेंजिंग फैक्टर है. कभी कभी बहुत बार ऐसा होता है कि हमारा टाइम मैनेजमेंट तो परफेक्ट है, लेकिन अदर फैक्टर्स जो इम्पैक्ट करते हैं उस सर्विस के ऊपर, तो एनवायरमेंटल फैक्टर्स, पर्सनल फैक्टर्स, कभी कभी हमारी तबीयत खराब हो गई. अभी डॉक्टर तो बहुत सर्जन है, एक्सपर्ट है, हार्ट स्पेशलिस्ट है, एक आध दूसरा हार्ट का पेशेंट का, शायद ऐसा भी हो सकता है कि उस वक्त यानी उस टाइम पीरियड को हम अगर देखते हैं तो उसी वक्त उस पेशेंट को बहुत जरूरत है उस सर्जन की, लेकिन अगर पर्सनल कुछ फैक्टर के इम्पैक्ट कर रहा है, यानी कि उनकी पर्सनल कुछ प्रॉब्लम से, यानी उनकी खुद की तबीयत खराब हो गई, तो शायद अगर उन्होंने वो टाइम पीरियड मैच नहीं किया तो पेशेंट की जान भी जा सकती है. इज दैट क्लियर? यानी कि यहाँ पे टाइम प्रेशर है सेलिंग के वक्त. आपने एक ड्रेस मंगवाया, यानी कि कोई प्रोग्राम के लिए, फंक्शन के लिए आपने ऑनलाइन शॉपिंग की, ऑनलाइन ऑर्डर किया, लेकिन एनवायरनमेंट खराब होने की वजह से, अगर बारिश हो रही है, बारिश का मौसम है, इस हालात में अगर वो सर्विस आप तक आने में 2 दिन डिले हो गया,
आपका इवेंट तो हो गया ना, उसके बाद अगर वो डिलीवरी मिलती है तो कस्टमर सेटिस्फेक्शन नहीं होगा, तो यहाँ पे टाइम प्रेशर बहुत बढ़िया है। ओके, बिकॉज इट इज अ पेरिशेबल। नो ओनरशिप, जैसे मैंने बताया कि 1 नाइट के लिए रूम बुक की, आफ्टर 1 नाइट वो ओनरशिप वापस किसके हाथ में गई, सर्विस प्रोवाइडर के हाथ में गई। यानी कि आप ओनर नहीं रहे, ओनली उस टाइम पीरियड के लिए आपके हाथ में सर्विस थी तो आप उसके ओनर थे। नोटिंग रिमेन्स आफ्टर कंजम्पशन and very less time to the consumer to evaluate the product and high consumer dissonance. Is that clear? Okay. Next topic है हमारा role of service sector in modern Indian economy. सिरीज एक्सेसिव्ह काही पॉइंट्स दिलेले आहेत बुक्स मध्ये, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मॅडम हे सोडून पुढे का जातात, तर आपण अगोदर सिलेबसचे पॉइंट कव्हर करण्याचा प्रयत्न करूया। ते झाल्यानंतर रिमेनिंग जर टाइम असेल तर मी तुम्हाला आणखी एक्स्ट्रा नॉलेज देण्यामध्ये सुद्धा इंटरेस्टेड आहे, कारण मला स्वतःला या सब्जेक्ट मध्ये खूप इंटरेस्ट आहे। बघा, रोल ऑफ सर्विस सेक्टर इन मॉडर्न इंडियन इकोनॉमी। अभी सर्विस सेक्टर का रोल क्या है इंडियन इकोनॉमी में, उसका रोल क्या है। जैसे कि हम लोग देखते हैं ना, इकोनॉमी पे बहुत सारे फैक्टर्स इम्पैक्ट करते हैं, जिसकी वजह से हमारी इकोनॉमी स्ट्रांग भी हो सकती है या वीक भी हो सकती है। तो अभी सर्विस सेक्टर किस तरह से काम कर रहा है। द करंट सिचुएशन इन इंडिया इज दैट द ग्रोथ रेट ऑफ सर्विसेज हैज ओवरटेकन बोथ एग्रीकल्चर एंड इंडस्ट्री एंड इज नाउ मोर देन 50% ऑफ जीडीपी। तो यहाँ पे करंट सिच्युएशन दी आहे। करंट सिच्युएशन इंडियाची कशी आहे, ग्रोथ रेट कसा आहे सर्व्हिसेसचा, तर यामध्ये ऍग्रीकल्चर सेक्टर किंवा इंडस्ट्रियल सेक्टर यापेक्षाही जास्त सर्व्हिस सेक्टर काय आहे, मोर दॅन 50% ऑफ जीडीपी, अँड द सर्व्हिस सेक्टर हॅज द हायेस्ट ग्रोथ रेट अँड इज द लीस्ट व्होलाटाईल सेक्टर। म्हणजे काय आहे की हे स्टेबल आहे। सर्व्हिस सेक्टर कसं आहे, व्होलाटाईल नाही म्हणजे काय आहे की ते स्टेबल आहे आणि त्याचा रेटही, ग्रोथ रेट जो आहे तो खूप हाय असणार आहे। ग्रोथ इज पर्टिक्युलरली मार्क इन पब्लिक सर्व्हिसेस। ही जी ग्रोथ सर्व्हिस सेक्टरची झालेली आहे, तर त्यांनी सांगितलं की पर्टिक्युलर एक सर्व्हिसेस सांगितल्या, पब्लिक सर्व्हिसेस ज्या आहेत त्याचा इंडियन इकॉनॉमीवर जास्त इम्पॅक्ट होतो, त्या जास्त पॉप्युलर, जास्त फेमस किंवा जास्त सेल होणाऱ्या सर्व्हिसेस आहेत पब्लिक सर्व्हिसेस। त्यानंतर सांगितलं आयटी अँड फायनान्शियल सर्व्हिसेस इन सम एरियाज द ग्रोथ रेट ऑफ सर्व्हिस सेक्टर इज 40 to up to 50% ड्यू टू इंक्रीज यूज ऑफ मोबाईल टेक्नॉलॉजी। तर मोबाईल सर्व्हिसेस घेणारे किती पर्सन्स आहेत, म्हणजे त्याचा ग्रोथ रेट त्यांनी दिला की 40 up to 50% पर्यंत तो ग्रोथ रेट आहे। त्यानंतर आणखी दुसरी एक टर्म त्यांनी सांगितली, the long term growth perspective of the Indian economy is positive due to its young population. इंडियाची जी खासियत आहे ती काय आहे, तर इथे यंग पॉप्युलेशन जास्त आहे, त्यामुळे जे काही सर्व्हिस सेक्टर आहे ते कसं आहे, त्याचा ग्रोथ रेट हाय असणार आहे किंवा त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इंडियन इकॉनॉमीवर होणार आहे। इज दॅट क्लिअर? करस्पॉन्डिंग लो डिपेंडन्सी रेशो, healthy savings and investment rates and increasing integration into the global economy. आता इथे त्यांनी पुन्हा इंटिग्रेशन हा पार्ट आपण बघतोय। इन्क्रीजिंग इंटिग्रेशन इनटू द ग्लोबल इकॉनॉमी म्हणजे काय, तर आपली जी इंडिया आहे, तर आपला जो काही प्रोडक्ट आहे, आपले जे काही सर्व्हिसेस आहेत, आता मोस्ट ऑफ देम आपण सर्व्हिस सेक्टर स्टडी करतोय, तर त्या रिलेटेडच पाहूया की आपल्या सर्व्हिसेस ह्या बाहेरच्या कंट्रीज मध्येही जातात। तर अशा केसमध्ये ग्लोबल इकॉनॉमीशी आपलं इंटिग्रेशन झालंय आणि त्याचा इंडियन इकॉनॉमीवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होताना दिसतोय। इज दॅट क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट थिंग सांगितली त्यांनी, इंडिया हॅज द वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोइंग सेक्टर इन द वर्ल्ड विथ अॅन्युअल ग्रोथ रेट ऑफ अबाउट 9% सिन्स 2001। म्हणजे इथे ग्रोथ रेट जो त्यांनी 2001 चा सांगितलाय की हे जे सेक्टर आहे, तर अॅन्युअल ग्रोथ रेट त्याचा किती होता, अबाव 9%। म्हणजे जो काही तुमचा अदर याच्यामध्ये रेट आहे, ग्रोथ रेट अदर सेक्टर्स जे आहेत त्यापेक्षा जास्त 9% ने होता 2001 ला, विच कॉन्ट्रीब्युटेड टू 57% ऑफ जीडीपी इन 2012 to 13। म्हणजे इथे कॉन्ट्रीब्युशन किती झालं सर्व्हिस सेक्टरचं जीडीपी मध्ये,
तर त्यांनी तेही मेन्शन केलं की 57% त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. इंडिया हॅज बिकम अ मेजर एक्सपोर्टर ऑफ IT सर्व्हिसेस. म्हणजे मोस्ट ऑफ देम आपल्या सर्व्हिस सेक्टर मधल्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत, पब्लिक सर्व्हिसेस आहेत, त्यामध्ये IT सर्व्हिसेस ह्या काय केल्या जातात, जास्त मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट केल्या जातात. इट इज ऑल्सो द फास्टेस्ट ग्रोइंग पार्ट ऑफ द इकॉनॉमी. म्हणजे हा जो सर्व्हिस सेक्टरचा पार्ट आहे हा सध्या तरी खूप फास्ट ग्रोइंग त्याची होते किंवा त्याची वाढ होते असं आपल्या लक्षात येते, कारण की आपला बेस काय आहे, यंग पॉप्युलेशन आपल्याकडे आहे. The IT industry continues to be the largest private sector employer in India. म्हणजे आता आपल्याकडे जे प्रायव्हेट सेक्टरचं प्रमाण वाढत आहे किंवा एम्प्लॉयमेंट मिळतोय तुम्हाला, तर IT इंडस्ट्रीमुळे हे सगळं पॉसिबल झालंय. त्यांनी काही प्रायव्हेट सेक्टर सुरू केलेत. इंडिया इज also the fourth largest startup hub in the world with over 3,100 technology startups in 2014 up to 15. म्हणजे त्यांची जी टेक्नॉलॉजी आहे, जसं आपण बघतोय की हा लार्जेस्ट स्टार्टअप हब आहे आयटीचा, तर त्यांची जी टेक्नॉलॉजी ती किती जास्त प्रमाणामध्ये स्टार्टअप त्यांनी केलेलं आहे किंवा टेक्नॉलॉजी मध्ये जे काही चेंजेस येत आहेत ते कशा पद्धतीने आहेत त्याचं सुद्धा त्यांनी इथे काय केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. म्हणजे जीडीपी वर त्याचा कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतोय, आपली जी काही ग्रोथ आहे त्यावर कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो, ग्लोबल इकॉनॉमी साठी आपण इंटिग्रेशन कसं केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं की सर्व्हिस सेक्टर हे पॉझिटिव्ह आपल्याला दिसते. त्यामुळे आपली इंडियन इकॉनॉमी काय होते, डेव्हलप होते. लक्षात येते. It hasn't followed traditional growth models in that it has skipped the manufacturing stage and has jumped straight from the agricultural stage to services. ऍग्रिकल्चरच्या पण काही सर्व्हिसेस ते प्रोव्हाइड करतात, ज्यामुळे काय झालं की आपले जे काही प्रोडक्शन आहे ते खूप जास्त प्रमाणात, मुळातच आपला ऍग्रिकल्चरल बेस आहे इंडियाचा, आणि त्यामध्ये तुम्हाला ह्या सर्व्हिसेस खूप फास्ट मिळतात. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग स्टेज पर्यंत जाण्याच्या अगोदरच तुम्हाला काय होतं की ऍग्रिकल्चरल साठी ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात. ग्रोथ इन द सर्व्हिस सेक्टर विल सपोर्ट ग्रोथ इन द ऍग्रिकल्चरल अँड इंडस्ट्रियल सेक्टर ऑल्सो. म्हणजे ऍग्रिकल्चरल सेक्टरला ची ग्रोथ होण्यामागे ही कुठलं सर्व्हिस सेक्टर रिस्पॉन्सिबल आहे, किंवा इंडस्ट्रियल सेक्टर सुद्धा कशामुळे पुढे येते, तर त्यामध्ये ज्या सर्व्हिसेस आहेत त्या कशा पद्धतीने दिल्या जातात, फास्टली दिल्या जातात. आता कुठली सर्व्हिस असेल त्यामध्ये इंडस्ट्री रिलेटेड सुद्धा. आज इंडियाज पॉप्युलेशन ग्रोज, सो टू डज द नंबर ऑफ डिपेंडंट्स इन द लोअर अँड हायर एज ग्रुप्स. म्हणजे इंडियाची जी काही पॉप्युलेशन आहे त्यामध्ये यंग पॉप्युलेशन तर आहेच, पण मोस्ट ऑफ देम अदर पर्सन्स आर ऑल्सो इन्व्हॉल्व इन दॅट सर्व्हिसेस. अँड फॉर इकॉनॉमी टू ग्रो इट हॅज टू इन्व्हेस्ट. आता ग्रोविंग झाल्यामुळे काय झालं, इकॉनॉमीची ग्रोथ आहे, तर यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला खूप लोकांनी सुरुवात केली सर्व्हिस सेक्टर मध्ये. करंटली द पब्लिक सेक्टर इन्व्हेस्ट मोर दॅन इट सेव्स. So in the next 2 decades it will be important for India to absorb the growing labor force. म्हणजे त्यांनी काय केलं की लेबर फोर्सची डिमांड वाढते इथे. ग्रोविंग म्हणजे लेबर फोर्स साठी जी काही त्यामध्ये वाढ होत जाते, इन्क्रीज होत चाललाय. And if the service sector is to play an important role, India is in strong position to do. जे त्यामुळे आपल्याकडे जी डिमांड आहे, लेबर फोर्सची डिमांड आहे ती वाढते आणि त्यामुळे तुम्हाला एम्प्लॉयमेंट अवेलेबल होतो. त्याचा इम्पॅक्ट हा काय झाला की तुमच्या इकॉनॉमीवर, इंडियन इकॉनॉमीवर झालेला आहे. आणखी तुम्ही बरेच फॅक्टर्स, तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे, तुमचं जे वाचन असेल, तुम्ही आणखी न्यू काही तुमच्या माहितीतल्या गोष्टी यामध्ये ऍड करू शकता. हा पार्ट खूप फास्ट आहे. आतापर्यंत मी जे काही सांगितलं तेच तुम्ही आणखी तुमच्या भाषेमध्ये, शब्दामध्ये काय करू शकता, इझिली लिहू शकता सर्व्हिस सेक्टरच्या बाबतीत. ओके. आता डिस्टिंक्शन बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस हा पार्ट आहे. कशा पद्धतीने आपण तो फरक समजून घेणार आहोत. डिफरन्स किस तरह का है, गुड्स आर टेंजिबल, सर्विसेज आर इंटेंजिबल. यूनिफॉर्म आउटपुट, वेरिएबल आउटपुट. जैसे कि यहाँ पे आउटपुट एक ही आता है. गुड अगर मैंने परचेज किया तो गुड का कंजम्पशन किस तरह से करना है वो हर एक कस्टमर के लिए सेम सिमिलर रहेगा. लेकिन सर्विसेज जो हम लेते तो उसका एक्सपीरियंस डिफरेंट है. सो इट इज कॉल्ड अ वेरिएबल आउटपुट. A thing, good means a thing or object, and services are a process. Ownership possible.
गुड्स में क्या है कि एक बार परचेस किया तो ओनरशिप तो कस्टमर के हाथ में आ गई। यहाँ पे ओनरशिप नॉट पॉसिबल, जैसे मैंने अभी अभी आपको बताया कि सर्विसेज की ओनरशिप पॉसिबल नहीं है। किसी भी एक बस की सर्विस ले रहे हैं, बस का टिकट निकाला, बस हमारा स्टॉप आ गया, हम उतर गए, हमारी ओनरशिप वहां पे कंप्लीट हो गई। ओके, स्टॉक और कैन हैव एज एन इन्वेंटरी, या इस प्रोडक्ट को हम इन्वेंटरी में भी रख सकते हैं, एक बार प्रोडक्शन करने के बाद स्टॉक मटेरियल अवेलेबल कर सकते हैं, बट इट कैन नॉट बी स्टॉक एंड नॉट स्टोर इन इन्वेंटरी। इट इज अ पेरिशेबल, बिकॉज ऑफ व्हाट? इट इज अ पेरिशेबल। मास डिस्ट्रीब्यूशन इज पॉसिबल, यहाँ पे जैसे मैंने आपको बताया कि गुड्स को हम जितना भी, मतलब कि प्रोडक्शन कैपेसिटी बहुत ज्यादा होने की वजह से हम लोग क्या कर सकते हैं, मास डिस्ट्रीब्यूशन कर सकते हैं, बट यहाँ पे लिमिटेशन किसमें है? फिर सर्विस में। मास डिस्ट्रीब्यूशन इज नॉट पॉसिबल बिकॉज वाई? जैसे मैंने आपको अभी डॉक्टर का एग्जांपल दिया, उनकी जितनी कैपेसिटी है उस कैपेसिटी के हिसाब से क्या किया जाएगा, डिस्ट्रीब्यूशन किया जाएगा सर्विस का। ओके, कस्टमर इन्वॉल्वमेंट आइदर हाई और लो। गुड्स में क्या है कि इन्वॉल्वमेंट आपकी किस तरह की है, हाई भी हो सकती है, लो भी हो सकती है। कस्टमर इन्वॉल्वमेंट इज जनरली हाई। जब भी हम सर्विस लेते हैं ना, तो यहाँ पे उन्होंने बताया कि सर्विस में हर एक कस्टमर की इन्वॉल्वमेंट हाई ही रहेगी, गुड्स में उस तरह से नहीं है। अभी हमें किस चीज की जरूरत है, जैसे कि सॉल्ट हर एक मतलब किचन में भी जितने भी हम मेन्यूज बनाते, क्या वस्तू तुम्ही खाताय, जेवण करताय, बनवताय, त्या सगळ्यांमध्ये मीठ असणं खूप गरजेचं आहे, म्हणजे ही डेली नीड आहे तुमची, ती भागवण्यासाठी मग तुम्ही कुठल्याही ब्रँडचं सॉल्ट अवेलेबल करू शकता, बरोबर? जे फार हेल्थ कॉन्शियस काही लोक असतील तर तेच फक्त आयोडीन युक्त वगैरे याचा विचार करतात, नाहीतर मोस्ट ऑफ देम इथे म्हणजे काय झालं, कधी कधी तुमची इन्व्हॉल्वमेंट हाय पण असते, काही कस्टमरची लो पण असते, बरोबर? पण सर्व्हिसच्या बाबतीत असं नाहीये, सर्व्हिसच्या बाबतीत हाय इन्व्हॉल्वमेंट काय आहे, आता सपोज तुम्हाला एखादा प्रॉब्लेम झाला, जसं मी तुम्हाला बिग प्रॉब्लेमच सांगते मोस्ट ऑफ देम, कारण त्याचं जे काही इंटेन्शन आहे तुम्हाला कळलं पाहिजे। हार्टचा प्रॉब्लेम झाला, हार्टसाठी जेव्हा तुम्ही ऍडमिट होणार आहात, एखादी सर्जरी करायची, तर त्यासाठी अगोदर त्या डॉक्टरांचं काय रेप्युटेशन काय आहे मार्केटमध्ये, जसं मी मागे सांगितलं की आतापर्यंत एकही सर्जरी सक्सेस झालेली नाहीये आणि एकही पेशंट जीवन घरी आलेला नाही, तर असं रेप्युटेशन असणाऱ्या पर्सन कडे तुम्ही सर्व्हिस घ्याल का? अजिबात घेणार नाही, कितीही गरीब माणूस असेल किंवा श्रीमंत असेल, पण ती सर्व्हिस घेण्यापूर्वी त्याची इन्व्हॉल्वमेंट हाय असणार आहे, रेप्युटेशन चेक केलं जाईल आणि नंतर ती सर्व्हिस घेतली जाईल। इज दॅट क्लिअर? सो हियर रायटिंग कस्टमर इन्व्हॉल्वमेंट इज जनरली हाय इन सर्व्हिसेस। ओके, 7 points are sufficient. Next point is CV. This is very important and very interesting part. आता CV स्टडी करता म्हणजे इथे तुम्हाला प्रत्येकाला स्वतः इंडिव्हिज्युअली तुम्ही विचार करा की कस्टमर बिहेवियर, कस्टमर आपणही आहोत, आपलं बिहेवियर कशा टाईपचं आहे, कस्टमर बिहेवियर स्टडी करताना आपण प्रत्येक वेळी स्वतःलाही कम्पेअर करून बघायचं आहे की जेव्हा मी मार्केटमध्ये असतो किंवा मी जेव्हा सर्व्हिसेस घेतो तेव्हा माझं बिहेवियर कसं आहे, मी त्याला कसा रिस्पॉन्स देतो, माझी इन्व्हॉल्वमेंट कशी असते। तर अदर जे काही तुमच्या फॅमिली मेंबर्स आहेत त्यामध्ये सुद्धा बघा, एकाच घरातल्या 10 लोकांचे 10 व्ह्यूज असतात, 10 टाइप्सचा त्यांचा एक्सपिरियन्स असतो। सो हियर द कस्टमर इज अ सेंट्रल टू द सब्जेक्ट ऑफ मार्केटिंग। कस्टमर हा सेंटर पॉइंट आहे की तुम्ही जे काही सर्व्हिस मार्केटिंग करताय यामध्ये तुम्ही ज्या काही ऍक्टिव्हिटीज करणार आहात, ज्या काही प्रोसेसेस, त्यामध्ये प्रोसेसचा जो भाग असेल, पार्ट असेल, तो सगळ्याच्या सगळ्या कोणाशी रिलेटेड असेल, तर तो कस्टमरशी रिलेटेड असेल, म्हणून कस्टमर हा सेंट्रल सब्जेक्ट आहे मार्केटिंगचा। As we have already seen in the case of services, the customer is even more intimately involved with the marketing process. The aim of this chapter is to understand this consumer behavior under different circumstances, learn to influence the behavior favorably, minimize the influence of unfavorable behavior, and thereby shape the customer opinion for the market benefits. म्हणजे इथे कस्टमरचं बिहेवियर स्टडी करताना सर्कमस्टन्सेस जे आहेत ते डिफरंट असणार आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या बिहेवियरवर होणार आहे। ओके,
So we will try to understand customer behavior in each of these areas in order to able be influence it wherever feasible or to bring requisite changes in the marketing mix. म्हणजे तुम्ही जे काही मार्केटिंग मिक्स आतापर्यंत स्टडी केले, सर्व्हिस मार्केटिंग मिक्स मध्ये सुद्धा मी तुम्हाला 4 पीस प्लस 3 पीस म्हणजे टोटल 7 पीस जशा सांगितल्या की ऍज पर कस्टमर नीड्स तुम्हाला काय करायचं त्या प्रोव्हाइड करायचे, जेणेकरून जे काही तुमचं कस्टमर बिहेवियर तुम्ही स्टडी केलंय त्या पद्धतीने तुम्हाला ते मार्केटिंग मिक्स मॅनेज करावे लागतील आणि त्यामुळे कस्टमर सॅटिस्फॅक्शन इथे पॉसिबल होईल. ओके, whose behavior is important? Customer behavior is important. So the here factor influencing consumer behavior हा पार्ट यामध्ये आपण बघणार आहोत. फॅक्टर्स कुठले इम्पैक्ट करतात कस्टमरच्या बिहेवियर, कल्चरल सोशल फैक्टर्स इम्पैक्ट करते हैं, जैसे कि हमने देखा cultural factors have the deepest influence on the behavior of human beings. Culture is acquired. There are 3 sources of cultural learning: parents, grandparents, elders and other members of family. म्हणजे काय की तुमच्या फॅमिली मधले तुमचे पेरेंट्स, ग्रँड पेरेंट्स त्यांचा इम्पॅक्ट त्यांनी काय केलेलं आहे ते अक्वायर केलेलं आहे कल्चर. मग त्या पद्धतीचं कल्चर तुम्हाला केलं जातं. ट्रेन चाइल्ड हाऊ टू बिहेव, ते तुम्हाला सांगतात की कशा पद्धतीने बिहेव केलं पाहिजे. म्हणजे तुमच्यासाठी गुड थिंग्स कुठल्या आहेत, बॅड थिंग्स कुठल्या आहेत, हे सगळं फॅमिली कडून तुम्ही शिकलेलं असतं. म्हणून मी तुम्हाला रेग्युलर क्लास मध्ये सांगते की तुम्ही इथे जे काही बिहेव करता तर याचं कनेक्शन हे तुमच्या फॅमिली पर्यंत जातं. त्यामुळे इथे तुम्ही बिहेव करताना ऍज अ स्टुडंट म्हणून तुमचं बिहेवियर जे आहे ते गुड असणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही तुमच्या फॅमिलीचं प्रेझेंटेशन इथे करता. कारण की कल्चर हे अक्वायर केलेलं असतं आणि त्या कल्चरचा इम्पॅक्ट हा तुमच्यावर 100% असतो. ओके, दिस इज कॉल्ड अ फॉर्मल लर्निंग. म्हणजे हे काय की मोस्ट ऑफ देम आपण हळूहळू म्हणजे जसं तुम्ही बॉर्न होतो एखादा बेबी, जसा त्याची ग्रोथ होत जाते तसं तसं ते लर्न केलं जातं किंवा ऑटोमॅटिकली फॉर्मली ते काय होतं लर्न केलं जातं. सो इट इज कॉल्ड अ फॉर्मल लर्निंग. घरामध्ये खूप रूल्स रेग्युलेशन्स आहेत. काहींची फॅमिली असते की खूप डिसिप्लिन मध्ये तुम्ही आतापर्यंत वाढलेला असाल, तर तुम्हाला बाहेर गेल्यानंतरही म्हणजे जेव्हा तुम्ही स्कूल कॉलेजमध्ये जाता तेव्हा रूल्स एखादा तोडताना खूप विचार करता तुम्ही त्याचा, कारण की तुम्हाला रेग्युलरली काय आहे की डिसिप्लिन मध्ये राहण्याचं बिहेवियर किंवा त्या टाईपचं तुमचे काय हॅबिट्स आहेत आणि त्या कुठून आलेल्या आहेत, तुमच्या फॅमिली कडून आलेल्या आहेत. मग हे फॉर्मल लर्निंग झालं. चाइल्ड ऑब्झर्व्स इन सोसायटी अँड द बिहेवियर ऑफ अदर्स with whom he interacts and tries to imitate their behavior. म्हणजेच काय की इथे सोशल फॅक्टर्सचा इम्पॅक्ट तुमच्या बिहेवियरवर होतो. जसं की तुमचे फॅमिली व्यतिरिक्त आणखी कोणासोबत तुम्ही इंटरॅक्शन कोणाकोणासोबत आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की नाही तुमचं फ्रेंड सर्कल कसं आहे, तुम्ही कोणाच्या सोबत जास्त वेळ घालवता, त्यांच्या बिहेवियरचा इम्पॅक्ट हा तुमच्या बिहेवियरवर 100% होत असतो. जसं मी बऱ्याचदा सांगते की मुलांना मार्केटिंग जर माझ्याकडून शिकताय, मार्केटिंगचे जवळजवळ 3 सब्जेक्ट आता आपण स्टडी करतोय. मार्केटिंगचा इंटरव्ह्यू जेव्हा तुम्ही जॉब साठी जाल आणि एखादा क्वेश्चन विचारला, साधं एक कॉमन क्वेश्चन असतो मार्केटिंगचं 7 पीस सांगा किंवा मार्केटिंग मिक्स म्हणजे काय आहे किंवा प्रोडक्ट लाईफ सायकल कशी असते, हे ज्या विद्यार्थ्याला मार्केटिंगच्या माहिती नाही तेव्हा त्याला हा क्वेश्चन 100% विचारला जाऊ शकतो की कुठल्या टीचरकडे शिकलास. हे मी तुम्हाला रेग्युलर एक्झाम्पल सांगते. म्हणजेच काय की तुमचं इंटरॅक्शन मार्केटिंग हा सब्जेक्ट जेव्हा येतो त्याचं नॉलेज ज्या पर्सन कडून ज्या टीचर कडून तुम्ही घेतलंय त्याचं नाव 100% तिथं विचारलं जातं, कारण की तो रिस्पॉन्सिबल असतो त्या गोष्टीसाठी. म्हणजे तुम्ही काय करता इथे आमचं प्रेझेंटेशन तिथे करणार आहात. म्हणून प्रत्येक वेळी सांगते की लेक्चर रिपीट अगेन पास जायचे. जी कन्सेप्ट नाही समजणार आहे ती पुन्हा पुन्हा विचारा. ओके, जे सोशल फॅक्टर्स, कल्चरल फॅक्टर्स याचा इम्पॅक्ट होतो. इट इज बेस्ड ऑन इन्कम. सोसायटी कॅन बी डिवायडेड इनटू 9 ग्रुप्स. सोसायटीचे पुन्हा डिवायडेशन केलेलं आहे बघा. ऍज पर युअर इट इज बेस्ड ऑन इन्कम. मग आता अप्पर क्लास आहे, अप्पर मिडल क्लास आहे, खूप साऱ्या पद्धतीने त्यांनी बघा. आपल्याला जनरली 3च क्लास माहिती आहेत की अप्पर क्लास, लोअर क्लास आणि मिडल क्लास. तर यामध्ये अप्पर
मिडल अप्पर क्लास, मिडल क्लास, मिडल लोअर क्लास अशा पद्धतीने, कारण की सगळ्यांना एकाच कॅटेगरीत टाकणं पॉसिबल नाही. जनरली आपण जेव्हा स्टडी करतो तेव्हा 3च टाईपचे क्लास बघतो. इथे त्यांनी 9 पद्धतीने डिवायडेशन केले तुमच्या इन्कम नुसार. आता इथे फॅमिली हा पार्ट कसं इम्पॅक्ट करतो बघा. फॅमिली इज अ व्हेरी क्लोज सोशल ग्रुप within which individuals interact regularly and members of family share values, habits, लाईफस्टाईल्स अँड सो ऑन. तुमची जी काही लाईफस्टाईल आहे, तुमच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत, मोरल व्हॅल्यूज, हॅबिट्स ज्या आहेत, त्या कुठून येतात? तुमच्या फॅमिली मेंबर्स कडून येतात, कारण हा सगळ्यात पहिला सोशल ग्रुप तुमचा असणार आहे. रेफरन्स ग्रुप्स कुठले आहेत? तर रेफरन्स ग्रुप मध्ये एनी अदर पर्सन्स और एनी अदर ग्रुप्स, म्हणजे मग कुठलेही, आता तुम्ही ज्या फील्ड मध्ये काम करताय त्या फील्ड मधले तुमचे कलिग्स असतील, किंवा तुम्ही आता शाळेमध्ये येताय, कॉलेजमध्ये येताय, तुमचे जे काही फ्रेंड्स आहेत त्यांचा एखादा ग्रुप असेल. इथे फॅमिली मेंबर व्यतिरिक्त एनी अदर ग्रुप और एनी अदर पर्सन आर इन्व्हॉल्व इन रेफरन्स ग्रुप. ओके, मग त्यांचं जे काही इम्पॅक्ट आहे तो तुमच्यावर कसा होतो, मग त्याच्यानुसार तुमच्या काय कुठल्या व्हॅल्यूज हे होतात, स्पेसिफिक व्हॅल्यूज तयार होतात तुमच्या काही. त्यानंतर तुमचं ऍटिट्यूड येतं. त्या ग्रुपचा इम्पॅक्ट तुमच्यावर कसा होतो की तुमचा ऍटिट्यूड तयार होतो. स्पेसिफिक गाईड फॉर बिहेवियर, म्हणजे तुम्हाला ते गायडन्स पण प्रोव्हाइड करतात. मग ते टीचर्स सुद्धा असू शकतात त्या पर्सन्स मध्ये, एनी अदर पर्सन्स मध्ये, की ज्यांच्याकडून तुम्ही काहीतरी घेता आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या बिहेवियर वर होतो या रेफरन्स ग्रुपचा. ओके, पर्सनल अँड फिजिकल फॅक्टर्स ते सुद्धा कस्टमर बिहेवियर वर इम्पॅक्ट करतात. पर्सनल फॅक्टर्स विच इन्क्लूड एज्युकेशन. एज्युकेशन हे गरजेचं आहे असं आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून माहिती आहे. त्याचं कारण काय? एज्युकेशन नाही घेतलं तर आपल्याला जगता येणार नाहीये का? येईल, पण आपलं जे बिहेवियर आहे, आपल्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या डिफाईन करता येत नाही. म्हणजे आपल्याला जर नॉलेजच नसेल तर कदाचित आपलं बिहेवियर काही डिफरंट असेल. पण एज्युकेटेड आणि अनएज्युकेटेड पर्सन मध्ये आपण काय सांगू शकतो? डिफरन्स सांगू शकतो, कारण त्याचा आपण बिहेवियर स्टडी करतो. ऑक्युपेशन तुमचं काय आहे, कुठून तुम्ही कशाशी संलग्नित आहात, ऑक्युपेशन काय आहे, कुठल्या फील्डशी तुम्ही कनेक्टेड आहात, इकॉनॉमिक पोझिशन तुमची कशी आहे, तुमचं स्टेटस कसं आहे, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, ते फिजिकल फॅक्टर्स सुद्धा इम्पॅक्ट करतात सीव्हीवर. सेल्फ कन्सेप्ट कशा आहेत, आपण म्हणतो की नाही कायम कॉन्फिडंट असलं पाहिजे, ओव्हर कॉन्फिडंट नाही, कॉन्फिडन्स हा असला पाहिजे. तुम्ही जे काही काम करताय त्यानुसार तुमचं बिहेवियर कसं आहे, सेल्फ कन्सेप्ट कशा आहेत. लो कॉन्फिडंट पर्सनॅलिटी असेल तर तुम्हाला तुमचं बिहेवियर त्याच पद्धतीचं असणार आहे. तुम्ही कुठल्याच गोष्टी स्पष्ट आणि क्लिअर बोलणार नाहीये. तुमच्याकडे नॉलेज असेल तरी सुद्धा तुम्ही ते प्रेझेंट करू शकत नाही. त्याचं कारण काय की तुमचा कॉन्फिडन्स लो आहे, सेल्फ कन्सेप्ट, तुमची पर्सनॅलिटी त्या टाइपची बनेल. ओके, influence the behavior of an individual and physical factors such as age, sex, health, height, weight, beauty also have remarkable influence on an individual's behavior. आता हाईट वेटचा काय इम्पॅक्ट होत असेल मला सांगा. हाईट वेट मुळे काय होत असेल? जनरली कॉन्फिडन्स लेवल तुमच्या वाढतात. बघा, अतिशय आपल्या रुटीन आपली जी हाईट आहे त्याची जनरल साधारण हे काय आहे की 4 up to 5, म्हणजे तेवढ्या फीट तुम्ही असाल फूट, तर कदाचित तुम्ही जनरल पब्लिक म्हणून ओळखल्या जातात. त्यापेक्षा खूप लोअर लेवलची हाईट असेल तर बाहेर जाताना थोडंसं मनामध्ये न्यूनगंड तयार होतो, सेल्फ कॉन्फिडन्स कमी होतो आणि त्या टाईपचं तुमचं बिहेवियर होतं. ओके, स्टेटस मध्ये मोस्टली त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही जे काही अचीव्ह केलेलं आहे स्टेटस, आणि त्यामध्ये तुमची फॅमिली पोझिशन याचाही विचार केला जातो. आता फॅमिली पोझिशन कशी आहे, तुमचं क्रिमिनल बॅकग्राऊंड असेल तर स्टेटस तुमचं तसं तयार होणार आहे, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या बिहेवियरवर 100% होणार आहे. फॅमिलीच्या बॅकग्राऊंडचा इम्पॅक्ट हा होतोच होतो. आपण किती अवॉइड केलं तरी सुद्धा तुम्हाला सोसायटीमध्ये फिरताना ते जाणवतं आणि त्यानुसार तुमचं सीव्ही म्हणजेच कस्टमर बिहेवियर असणार आहे. सेक्स मध्ये काय सांगितले बघा, men and women are physically different and that difference is evident in their consumption behavior. Marketers have identified sex as a powerful segmentation strategy
and many products are offered to women and men exclusive. मेन आणि वुमेन ह्या डिफरंट आहेत, फिजिकली तर टोटल डिफरंट आहे. हा जो डिफरन्सिंग पॉइंट आहे, यामुळे सेगमेंटेशन स्ट्रॅटेजी खूप पॉवरफुल यूज केली जाते यामध्ये, की काही पर्टिक्युलर प्रोडक्ट, काही पर्टिक्युलर सर्व्हिसेस ह्या मेन साठी डिफरंट असतील, वुमेन साठी डिफरंट असतील. त्यांचं बिहेवियर लक्षात घेऊन, म्हणजे बऱ्याच आता तुम्ही फॅशन मध्ये हे सगळं करता, जे अगदी मुलींचे कपडे हे मुलांसारखे झालेत, म्हणजे यामध्ये आता काय झालंय, बिहेवियर मध्ये चेंज झाला, हे ट्रेंड आलाय मार्केटचा. पण जनरल जर आपण बघितलं की जनरल ऑब्झर्वेशन नुसार तुमच्या नीड्स, तुमच्या ज्या काही एक्सपेक्टेशन्स आहेत किंवा तुमची जी लाईफस्टाईल आहे ती टोटल डिफरंट आहे, आणि त्या पद्धतीचे प्रोडक्ट्स, त्या पद्धतीच्या सर्व्हिसेस तुम्हाला काय केलं जाते, ते सेगमेंटेशन स्ट्रॅटेजी स्ट्रॉंग केली जाते आणि त्या पद्धतीने प्रोव्हाइड केल्या जातात. हा थर्ड फॅक्टर तुमचा दिलाय सायकोलॉजिकल फॅक्टर. सायकोलॉजिकल फॅक्टर मध्ये काय सांगितलंय बघा, मोटिवेशन आहे, परसेप्शन आहे, लर्निंग आहे. म्हणजे तुम्ही मोटिवेशन कुठून तुम्हाला मिळालेलं आहे, तुम्ही फर्स्ट आलात, सपोज TYVMS ला आहात, तुम्ही फायनल एक्झामला फर्स्ट आलात, म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये रिझल्ट तुमचा खूपच बेस्ट लागला, तर तुम्ही मोटिवेट कशामुळे झालात, किंवा तुमचे डिझायर्स काय होते, तुमचे गोल्स काय होते. तर motivation starts with an internal stimulation triggered by either physiological or psychological needs. मोटिवेशन हा पार्ट कसा आहे की तो अगोदर इंटरनली स्टार्ट होतो. म्हणजे काय की तुमची फिजिओलॉजिकल नीड्स काय आहेत किंवा सायकोलॉजिकल नीड्स काय आहेत, तुम्हाला काय अचीव करायचे, तुमच्या फिलिंग्स कुठल्या बाबतीत. म्हणजे आता मोटिव्ह इज अ स्ट्रॉंग फिलिंग. सगळ्यात पहिलं मोटिवेशन कुठून मिळतं, तुमच्या फिलिंग्स कडून. मला माझी डिझायर काय आहे, मला सपोज एखादी कार खरेदी करायची, त्यासाठी मला काय केलं पाहिजे, ही माझी पहिली स्ट्रॉंग फिलिंग होती. त्यानुसार मी काय केलं की ती सॅटिस्फाय करण्यासाठी स्टार्ट केलं. स्टार्ट केल्यानंतर मी दोन्ही पॉवर्स यूज केल्या, माझ्या दोन्ही नीड्स कम्प्लीट करायच्यात मला, फिजिओलॉजिकल पण आणि सायकोलॉजिकल पण. मग मी तिथून स्टार्टअप घेणार, इंटरनल स्टार्टअप तो असेल. परसेप्शन्स मध्ये काय दिलंय, परसेप्शन इज द वे वी लुक ॲट द वर्ल्ड अराउंड अस. And the five senses of human body, touch, smell, taste, sound and vision, provide basic input to the human brain to develop and understand of something. This is called perception. म्हणजे मला काय अंडरस्टँड झालं, एखादी गोष्ट पाहिल्यानंतर, टच केल्यानंतर, स्मेल केल्यानंतर मला कुठल्या पद्धतीच्या फिलिंग्स माझ्यामध्ये तयार झाल्या, अंडरस्टँडिंग मला काय झालं. ह्युमन ब्रेनला जे काही बेसिक इनपुट मिळतं ते कुठल्या गोष्टींमधून, ह्या 5 सेन्स मधून मिळतं, आणि त्यानुसार तुमचं एक काय होतं, कन्क्लुजन, म्हणजे स्वतःची एक अंडरस्टँडिंग पॉवर तयार होते, परसेप्शन्स तयार होतात. लक्षात येत आहे? त्याचाही इम्पॅक्ट तुमच्या सीव्हीवर असतो. सपोज मी तुम्हाला सांगितलं की मी फ्रीज ओपन केला, मी आता एक्झाम्पल सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सीव्ही कसं तयार झालं, कंझ्युमर बिहेवियर कसं तयार झालं. तुम्ही फ्रीज मधून बर्फ काढलात आणि तो तुमच्या स्किनला टच केला, काय झालं, खूप थंड वाटलं. म्हणजे मला काय वाटलं, मग माझं पहिलं अंडरस्टँडिंग काय झालं की बर्फ हा थंड असतो, पण ऍक्च्युअली बर्फ हा कसा आहे बॉडीसाठी, जेव्हा तुम्ही आईस्क्रीम वगैरे खाता, हीट वाढते पोटामध्ये जाऊन. पण पहिली अंडरस्टँडिंग काय झाली मला, मी स्टडी केल्यानंतर मला ते कळलं की बर्फ हा कसा आहे, गरम आहे, तो उष्ण आहे बॉडीसाठी. पण मी जेव्हा तो टच केला माझ्या बॉडीला, तेव्हा मला पहिलं परसेप्शन झालं की तो थंड आहे माझ्या ब्रेनला. समजलं? आणि त्यानुसार माझं ते सीबी म्हणजे माझं कंझ्युमर बिहेवियर, त्या बाबतीत एक मी ओपिनियन तयार केलं, माझं बिहेवियर तयार झालं. मग नेक्स्ट टाइम कोणी बर्फ तुमच्या जवळ जरी आणला तर तुम्ही लांब जाण्याचा प्रयत्न करा, कारण खूप गारवा जाणवतो. हे तुम्हाला पहिल्या परसेप्शन मध्ये कळलेलं आहे, पहिल्यांदा तुम्ही ते अंडरस्टँड केलेलं आहे. तुम्ही ग्रीन चिली म्हणजे हिरवी मिरची जी खाता, ती डायरेक्टली कधी खाल्लेली क्वचित काही माणसं आहेत, त्यांना सहन होतं, एक्सेप्शनल केसेस प्रत्येक याच्यामध्ये. पण एखाद्याला तुम्ही ती खाताना जर पाहिलं तरी तुम्हाला भीती वाटते की काय त्रास होत असेल, कारण त्याची टेस्ट कशी ही तुम्ही बघितलेली, तुम्ही परसेप्शन्स मध्ये अंडरस्टँड झालेलं आहे की याची टेस्ट कशी आहे. किंवा एखादा कैरी खात असेल,
कशा फिलिंग येतात, ऑटोमॅटिक तुमच्या तोंडातून पाणी यायला लागतं. चिंच खात असेल, चावून चावून खात असेल अगदी, त्याची त्याची टेस्ट कशी आहे, आंबट आहे, खूप आंबट आहे, म्हणजे जी मी सहनच करू शकत नाही. मी फर्स्ट टाइम जेव्हा ती खाऊन बघितली तेव्हा मला कळलं आणि त्यावरून माझं अंडरस्टँडिंग झालं आणि त्या पद्धतीचं बिहेवियर झालं. नेक्स्ट टाइम दुसऱ्यांना खाताना पाहिलं तरी सुद्धा तोंडात पाणी येतं. इज दॅट क्लिअर? म्हणजे इट इज कॉल्ड अ परसेप्शन. लर्निंग काय आहे बघा, लर्निंग इज वन ऑफ द इम्पॉर्टंट डायमेन्शन ऑफ कन्झ्युमर बिहेवियर. आता कस्टमर बिहेवियर मध्ये लर्न कसं केलं जातं हे सगळ्यात महत्वाचं डायमेन्शन म्हणजे परिमाण आहे. आता ह्युमन बीइंग्स लर्न थ्रू ट्रायल अँड एरर, पास्ट एक्सपिरियन्स ऑफ अदर्स अँड बाय रिलेटिंग टू डिफरंट एक्सपिरियन्सेस. आपण शिकतो म्हणजे नक्की काय शिकतो, कसं शिकतो आपण? ह्युमन बीइंग्स लर्न कसं करतात? ट्रायल अँड एरर बेसिसवर. म्हणजे काय की ऑनलाईन जेव्हा आता तुम्ही फर्स्ट टाइम बसला तेव्हा बऱ्याच प्रॉब्लेम्सला तुम्हाला फेस करावं लागलं. कसं स्टार्ट करावं, काय, कुठे जावं, कुठल्या वेबसाईटला जावं, कसं मला सर्च करता येईल. मग त्यामध्ये ट्रायल केली तुम्ही, एरर्स आल्या, त्यातून तुम्हाला एक एक्सपिरियन्स मिळाला आणि त्या एक्सपिरियन्स मधून काहीतरी तुम्ही लर्न केलं आणि आता तुम्ही स्टेबल आहात, तुम्ही माझं लेक्चर ऐकताय. इज दॅट क्लिअर? म्हणजे प्रत्येकाचा एक्सपिरियन्स हा डिफरंट असणार आहे. काही लोकांना फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मीटिंग जॉईन करणं जमलं असेल, काही लोकांना त्यासाठी 10 ट्रायल द्याव्या लागल्या असतील. म्हणजे काय आहे की इथे लर्न करताना तुम्हाला पास्ट एक्सपिरियन्सचा पण उपयोग होतो. काही लोकांकडे पास्ट एक्सपिरियन्स असेल, ज्यांनी अगोदर ह्या सिस्टीमला फॉलो केलेलं आहे, ज्यांनी कुठेतरी वाचलेलं आहे किंवा कोणीतरी तुमच्या फॅमिलीमधून तुम्हाला गायडन्स केलेलं असेल, तर ह्या पद्धतीचे एक्सपिरियन्स तुम्हाला उपयोगात येतात लर्न करताना. ओके ना? एरर तर येतातच. लर्निंग ही प्रोसेस अशी आहे की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बऱ्याचदा काही लोकांना अंडरस्टँड होत नाही आणि त्यामुळे त्यांचं बिहेवियर रेडी होत नाही लवकर. ओके, म्हणजे एखादी गोष्ट हार्ड आहे, एखादी गोष्ट इझी आहे, हे आपण कसं सांगतो? फर्स्ट टाइम जेव्हा मी ती गोष्ट करून पाहिली, जेव्हा मी नवीन काहीतरी गोष्ट लर्न करत होतो, तेव्हा मला खूप साऱ्या अडचणी आल्या, एरर्स आल्या. ओके ना? मग मी ट्रायल करत गेलो, एक्सपिरियन्स आला, एक्सपिरियन्स मधून मला लर्न करता आलं आणि मला आता मी एक्सपर्ट आहे. डायरेक्टली कोणी एक्सपर्ट होत नाही बघा. त्यामुळे इथे कस्टमर बिहेवियर स्टडी करताना लर्निंग, परसेप्शन या कुठल्या टाईपचे फॅक्टर्स आहेत? सायकोलॉजिकल फॅक्टर्स आहेत की ज्याचा इम्पॅक्ट हा तुमच्या सीव्हीवर 100% होतो. लास्ट पॉइंट आहे ऍटिट्यूड्स अँड बिलीफ्स. तुमचं ऍटिट्यूड कसं आहे सायकोलॉजिकल फॅक्टर मध्ये येतं बघा. ऍटिट्यूड थ्रू ऍक्टिव्हिटीज, इंटरॅक्शन, लर्निंग अँड रिझल्ट्स. तुम्ही कुठल्या ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व असता, रेग्युलर तुम्हाला काय आवडतं करायला, इंटरॅक्शन तुमचं कोणासोबत आहे, तुम्ही नक्की आतापर्यंत काय शिकला आणि तुमचे रिझल्ट कसे होते. माझे रिझल्ट बेस्ट होते. मी ऍक्टिव्हिटी आतापर्यंत एकच केली, एज्युकेशन मध्ये ऍक्टिव्हिटी मध्ये मी फुल इन्व्हॉल्व आहे. त्यानंतर माझं इंटरॅक्शन हे माझ्या फॅमिली मेंबर्स किंवा माझं जे अदर ग्रुपशी काही जे इंटरॅक्शन आहे, तो ग्रुपही एज्युकेटेड असल्यामुळे मला त्यांच्याकडूनही त्यांचे एक्सपिरियन्स शिकायला मिळतात, लर्न करतो मी आणि त्यामुळे माझे येणारे रिझल्ट्स हे कसे असतात, एज्युकेशनल रिझल्ट्स बेस्ट असतात. तर ऑटोमॅटिक तुमच्याकडे काय होतं, एक ऍटिट्यूड तयार होतो तुमचा. बिलीफ्स इज द डिस्क्रिप्टिव्ह पार्ट दॅट अ पर्सन होल्ड्स अबाउट समथिंग. आता बिलीफ्स हे सहजासहजी येत नाहीत बघा, तो डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे असं सांगितलंय. कारण काय, people tend to develop attitudes towards an object or idea, and it is nothing but developing a favorable or unfavorable opinion through evaluations, feelings and tendencies. त्यांनी सांगितलं की तुमचा ऍटिट्यूड कसा डेव्हलप होतो एखाद्या ऑब्जेक्ट बद्दल किंवा एखाद्या आयडिया बद्दल. म्हणजे आता सपोज कुठली एक आयडिया घ्या, म्हणजे तुम्ही लॉयर आहात असं जर मी सांगितलं, तर लॉयर ही जी काही आयडिया आहे, जे काही ऑब्जेक्ट आहे, ह्याच्याशी रिलेटेड तुमचं ऍटिट्यूड कसं तयार झालं, कारण त्यासोबत तुमचं इंटरॅक्शन कधीपासून होतं, तुम्ही काय लर्न केलं त्या रिलेटेड, त्या फील्ड रिलेटेड, तुमचे रिझल्ट कसे आले, तुम्ही काय ऍक्टिव्हिटी केली होती त्यासाठी, यानुसार तुम्ही त्याकडे बघता. तुमचा एक अँगल असतो. माझा पास्ट एक्सपिरियन्स काय सांगतोय बघा, मी जे काही लर्न केलंय लर्निंग मध्ये, तर पास्ट एक्सपिरियन्स असा आहे की आम्ही एक केस लॉयर कडे दिली
आणि जेव्हा मला रिझल्ट अपेक्षित होते, माझी बाजू खरी होती, पण मला त्यांच्याकडून जे काही रिझल्ट अपेक्षित होते ते मिळाले नाहीत. कदाचित त्यांच्याकडे नॉलेज पुरेसं नव्हतं त्या केस रिलेटेड, किंवा त्यांना जी अपोजिट पार्टी आहे त्यांच्याकडून पैसे मिळाले होते. माझा पास्ट एक्सपिरियन्स अशा टाईपचं असेल तर माझं ऍटिट्यूड, माझे बिलीफ कसे असतील, माझं सीबी कसं असेल त्या पर्टिक्युलर एका ऑब्जेक्ट रिलेटेड चांगले असणार नाही. माझा पास्ट एक्सपिरियन्स बेस्ड नाहीये, माझे रिझल्ट बेस्ड आलेले नाहीये, तर मी बोलताना कधीही त्या फील्ड विषयी बोलताना निगेटिव्ह माझे ओपिनियन्स आहे. लक्षात येत आहे? नेक्स्ट आहे positioning a service in the marketplace. Now how to create a position in market. आता कंपनीज काय करतात? Positioning is a process that companies use in marketing to create an image in the mind of customer. कस्टमरच्या माइंड मध्ये जेव्हा तुम्हाला तुमचं सर्व्हिस बद्दल एक पोझिशन क्रिएट करायची, इमेज क्रिएट करायची, त्यावेळी तुम्ही काय करता? विथ ऑल ऑफ द मीडिया अँड द मास मार्केटिंग वी हॅव इन टुडेज सोसायटी, एव्हरीवन इज ओव्हरपॉवर्ड विथ ऍडव्हर्टायझिंग मेसेजेस. खूप सारे मार्केटमध्ये ज्या काही कंपनीज आहेत त्या प्रत्येक जण आपापल्या प्रोडक्ट्सचं, आपापल्या सर्व्हिसेसचं काय करतात? ऍडव्हर्टायझिंग करतात. म्हणजे ओव्हरपॉवर झालेला आहे त्याचा. मग अशामध्ये माझी पोझिशन मला कशी टिकवता येईल? ऍज अ मार्केटर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर मला काय करायचंय की कस्टमरच्या माइंड मध्ये ती व्हॅल्यू क्रिएट झाली पाहिजे. जसं आता प्रोडक्टच्या बाबतीत आपण सांगू शकतो की टाटाचे प्रोडक्ट्स आहेत किंवा बाटाचे प्रोडक्ट्स आहेत, काही असे ब्रँड आहेत की जे पॉप्युलर आहेत, म्हणजे त्यामध्ये क्वालिटी आहेच अशी पोझिशन त्यांची मार्केटमध्ये. सर्व्हिसच्या बाबतीतही असं ऍडव्हर्टायझिंग केलं जातं. We have advertisement on the internet, television, stores, and even before a movie at the theater. With the correct positioning, a company can bring its product to the front of the consumer mind and make their product a standout brand. म्हणजे काय केलं जातं की इंटरनेटच्या थ्रूही ऍडव्हर्टायझिंग केलं जातं, मूवी थिएटर मध्ये सुद्धा अगदी तुम्हाला मधल्या ब्रेक मध्ये पण ऍडव्हर्टाइज दाखवतात. त्याच्या मागचं रिझन काय की त्यांना ती फ्रिक्वेन्सी द्यायची आहे, कस्टमरला कंटिन्युअसली काय करायचं? अवेअर करायचं आहे. यामध्ये मग त्यांनी पोझिशनिंग साठी काही स्ट्रॅटेजीज तुम्हाला दिलेल्या आहेत. सी दिस स्ट्रॅटेजीज. पोझिशनिंग बाय फीचर्स. मला पोझिशन तयार करायची, मग मला काय करणं गरजेचं आहे की काही फीचर्स, युनिक फीचर्स माझ्या सर्व्हिस प्रोडक्ट मध्ये असणं गरजेचं आहे की ज्याच्या थ्रू मी काय करेन की ऍडव्हर्टाइजमेंट करेन, ते हायलाइट करेन. ट्राय टू हायलाइट द सेम इन युअर ऍडव्हर्टाइजमेंट अँड ऑल द एक्सटर्नल कम्युनिकेशन टू पोझिशन युअर ब्रँड. व्हॉट इज नोन ॲज पोझिशन बाय फीचर्स. फॉर एक्झाम्पल, the largest roller coaster in town and amusement park, one new ride added every month. For a similar theme park, live music along with a dinner for the restaurant. म्हणजे काय की एखाद्या रेस्टॉरंटची सर्व्हिस जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तिथे काय युनिक फीचर आहे, तर तिथे लाईव्ह म्युझिक सुरू असणार आहे कंटिन्युअसली डिनर घेताना. ते त्याचं युनिक फीचर आहे जे की बाकीच्या सर्व्हिस प्रोव्हायडर कडे नसेल. ओके. एखादा पार्क असा आहे, अम्युजमेंट पार्क, त्यांनी काय सांगितलंय की प्रत्येक एव्हरी मंथला ते न्यू राईड त्याच्यामध्ये काय करतात? ऍड करत जातात. तर ऑब्विसली ती सर्व्हिस तुम्हाला बेस्ट वाटणार आहे कारण ते युनिक फीचर आहे त्या सर्व्हिसचं. ओके. पोझिशनिंग बाय कंपॅरिझन. आता कंपॅरिझन नुसार कशी पोझिशन क्रिएट करू शकतात, तर त्यामध्ये सांगितलंय की when you try to position by comparison with your competitor is what is known as positioning by comparison. For example, the highest occupancy rates in town for a hotel. म्हणजे रेट्स नुसार पण कंपॅरिझन करतो आपण, कुठल्या हॉटेलची सर्व्हिस बेस्ट आहे, कम्पेअर केलं जातं. दोन कॉम्पिटिटर्स मध्ये कंपॅरिझन केलं आणि त्यानुसार मी सांगितलं की ह्या हॉटेलची सर्व्हिस कशी आहे, बेस्ट आहे. ती एक पोझिशन मी क्रिएट केली. हायेस्ट रेट आहे तुमचे, खूप जास्त, बरोबर ना, तुमच्या सर्व्हिसचे. वन बिझनेस स्कूल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट
even position itself against the IIMS with the line dare to think beyond the IIMS. एज्युकेशन फील्ड मध्ये कंपॅरिझन खूप आहे की जनरल बोर्डामध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत किंवा सीबीएसई बोर्डामध्ये शिकणारे स्टुडंट आहेत यांच्यामध्ये कम्पेअर केलं जातं की त्यांचं सिलेबस पॅटर्न कसं आहे यांचा कसा आहे त्यानुसार तुमची एक पोझिशन मार्केटमध्ये तयार होते. इथे त्यांनी असंच एक IIMS एक्झाम्पल दिलेलं आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय की तुमच्या माइंड मध्ये तुमचे एक्सपिरियन्स तुमचा सर्व्हिस रिलेटेड जो एक्सपिरियन्स आहे तुमचं जे नॉलेज आहे तेही एक्झाम्पल्स तुम्ही इथे देऊ शकता. ओके. पोझिशन बाय बेनिफिट टू कंझ्युमर. तुम्हाला त्या सर्व्हिस मधून काय बेनिफिट्स मिळतात ते तुम्हाला एक्सप्लेन करता आलं की काय होतं तुमची एक पोझिशन वेगळी क्रिएट होते. त्यानंतर पोझिशन थ्रू गॅरंटीज. पिझ्झा हटचं एक्झाम्पल दिलंय. पिझ्झा हट प्रॉमिसेस टू रीच इन 30 मिनिट्स ऑर मनी बॅक ऑल्सो. म्हणजे ते काय गॅरंटी देतात तर तुमची सर्व्हिस किती विदिन किती मिनिटांमध्ये 30 मिनिट्स मध्ये मिळेल. मनी बॅक सुद्धा असेल जर तुम्हाला ती सर्व्हिस आवडली नाही तर. म्हणजे ही गॅरंटी प्रोव्हाइड केली आणि ती माझी पोझिशन झाली मार्केट मधली जी की अशा पद्धतीच्या गॅरंटीज माझे कॉम्पिटिटर्स देत नाही. ते एक युनिक फीचर आहे माझं. पोझिशनिंग ऍज अ लीडर. ऍज अ लीडर कशी पोझिशन बनवायची तर यामध्ये त्यांनी सांगितले वी आर लीडर्स इन प्रायव्हेट बँकिंग इंडस्ट्री बाय ICICI बँक. म्हणजे तुम्ही कुठल्या सेक्टर मध्ये काम करताय कुठल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताय त्यामध्ये मी नंबर 1 कसा आहे त्याचं ऍडव्हर्टायझिंग करा आणि पोझिशन तुमची ऍज अ लीडर म्हणून तयार होईल कस्टमरच्या माइंड मध्ये. पोझिशनिंग थ्रू स्मार्ट टॅगलाइन्स जैसे की जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद बाय LIC. हैव यू मेट लाइफ टुडे बाय मेट लाइफ इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी ज्या आहेत त्यांनी अशा टॅगलाइन्सचा वापर केलाय ज्यामुळे काय होतं तुमची एक वेगळी पोझिशन आणि ती कुठली पॉलिसी हे लक्षात ठेवायला इझी होतं. लक्षात आलंय. पोझिशन असेल ना तर ते ती सर्व्हिस नक्की कुठली आहे हे झटकन लक्षात येतं. तसं जनरली खूप साऱ्या सर्व्हिसेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यांना लक्षात ठेवणं अवघड आहे. ओके. पोझिशन बाय इमोशन्स. आता इमोशन्सचा कसा इम्पॅक्ट होतो वेन यू हायलाइट सम केअर. म्हणजे तुमच्या सर्व्हिसच्या थ्रू तुम्हाला काय करायचंय काही इमोशन्स क्रिएट करायचे म्हणजे जसं केअर रिलेटेड असेल कन्सर्न रिलेटेड असेल लव्ह रिलेटेड असेल अफेक्शन असेल फिअर असेल तर तशी एक पोझिशन क्रिएट करायची तर मला कस्टमर सीबीचा स्टडी करावा लागतो आणि त्या पद्धतीने काय करावं लागतं की एन्व्हायरमेंट क्रिएट पोझिशन क्रिएट करायची. जसं विठ्ठल कामतचे जे सर्व्हिस आहे त्यांनी दिलं इकोटेल म्हणजे काय की एन्व्हायरमेंटला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणं आणि प्रिझर्वेशन करणं हे त्यांच्या सर्व्हिसचं काय मेन ऑब्जेक्ट आहे आणि त्यामुळे या इमोशन्सचा फायदा घेऊन त्यांनी त्या पद्धतीची काय केलेली आहे पोझिशन मार्केटमध्ये क्रिएट केली. इथपर्यंत समजतंय का? आपले सर्व्हिस प्रोडक्ट सर्व्हिस कंटिन्यूम हा आपला पुढचा पार्ट आहे. आता कंटिन्यूम मध्ये बघा तुम्हाला लक्षात येईल तुम्ही आता ही डायग्राम केअरफुली बघून घ्यायची. इझी टू इव्हॅल्युएट हार्ड टू इव्हॅल्युएट. क्लोथ ज्वेलरी माउस. ओके. these are most of the goods and services. Mouse, haircut, TV repair, both are there. Goods are present and also services are present in that case. Most of the services, TV repair, legal services, medical services, these are credence qualities. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा ट्रस्ट करायचा तर ह्या क्वालिटीज म्हणजे या सर्व्हिसेस मध्ये क्रेडेन्स क्वालिटीज सर्च केल्या जातात. सर्चिंगच्या क्वालिटीज कुठल्या कशामध्ये येतात फक्त गुड्स मध्ये क्लोथ ज्वेलरी माउस यामध्ये काय येतं सर्च क्वालिटीज येतात. आणि एक्सपिरियन्स कशाचा घेतला जातो की जे गुड्स पण आहेत आणि सर्व्हिसेस पण आहेत ज्यामध्ये म्हणजे बोथ म्हणजे आता टीव्ही आणि रिपेअरिंगची सर्व्हिस झाली टीव्ही हा प्रोडक्ट झाला म्हणजे गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्ही आहे. हेअर कट मध्ये काय येतं ही सर्व्हिस आहे यामध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर आहे बरोबर आणि तुमचे हेअर कट करणं
हा जो पार्ट येतो म्हणजे तुमचे इयर्स हा काय झाला ऑब्जेक्ट झाला. गुड्स आणि सर्व्हिसेस म्हणजे गुड्स आणि सर्व्हिसेस या दोन्ही गोष्टी ते एक्सपिरियन्सने त्याची क्वालिटी कळते. मी हेअर कटची सर्व्हिस घेतली तर ती कशी होती. सर्व्हिस प्रोव्हायडर आणि कस्टमर हे दोघंही ऍट अ टाइम प्रेझेंट असतात आणि त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता, मला त्या सर्व्हिसची क्वालिटी कशी वाटली, जसं आपण सर्व्हिसेस मध्ये बघतो की नाही सेम ॲज. आता इथे मी तुम्हाला वरवर बघता ह्या गोष्टी डिफरंट आहेत बरोबर ना, पण त्या इंटरनली कशा कनेक्टेड आहेत. समजलं. गुड्स आणि सर्व्हिसेस हे सेपरेट करता येत नाहीत आपल्याला. सो फ्यू ऑब्झर्वेशन ऑफ द कंटिन्युम मॉडेल कॅन बी मेड. द ऑफरिंग ऑफ फर्म रेंज फ्रॉम प्युअर गुड्स टू प्युअर सर्व्हिसेस. फर्म काय करते की तुम्हाला ऑफर्स प्रोव्हाइड करते प्युअर गुड्स टू प्युअर सर्व्हिसेस. गुड्स हा पार्ट डिफरंट आहे, सर्व्हिसेस हा पार्ट डिफरंट आहे. दोन्ही गोष्टींसाठी फर्म तुम्हाला ऑफर करेल. दोज दॅट आर मोस्टली गुड्स आर टँजिबल अँड व्हेरी इझी टू इव्हॅल्युएट. इव्हॅल्युएशन करणं कशामध्ये पॉसिबल आहे, गुड्स मध्ये, कारण ते टँजिबल आहे. कंझ्युमर लाईक फॅब्रिक, ज्वेलरी अँड हाऊस. म्हणजे इथे मी इव्हॅल्युएशन करू शकतो. 10 टाईपच्या ज्वेलरीज मी ज्वेलर्स पाहिले, जी ज्वेलरी मला घ्यायची होती, त्यानंतर मी त्यामधून इव्हॅल्युएशन केलं आणि मला जे अपेक्षित होतं, एक्सपेक्टेड होतं, ते मी परचेसिंग केलं. ओके. कंझ्युमर फाइंड्स इट व्हेरी डिफिकल्ट टू इव्हॅल्युएट द ऑफर्स विच आर मोस्टली सर्व्हिसेस. आता सर्व्हिसेस मध्ये ऑफर्स जरी आल्या तरी सुद्धा चूज करणं, इव्हॅल्युएशन करणं खूप अवघड जातं. त्याचं कारण काय सांगितलंय, दे आर इंटेन्सिबल. कारण की आता जसं त्यांनी सर्व्हिस कुठली सांगितली, मेडिकल सर्व्हिस आहे किंवा काउन्सिलिंग आहे, लिगल ऍडवाइस आहे, तर मोस्ट ऑफ देम मी तुम्हाला मेडिकल सर्व्हिसचं सांगते की मेडिकल सर्व्हिस मध्ये इव्हॅल्युएशन कसं करणार, कारण प्रत्येकाचा एक्सपिरियन्स डिफरंट आहे बरोबर ना. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की एकाच डॉक्टरचा 2 पेशंटला येणारा एक्सपिरियन्स हा डिफरंट आहे. त्याच्या बॉडी हेल्थ नुसार किंवा बॉडी स्ट्रक्चर नुसार काय त्याची हेल्थ कशी आहे, त्याचा आजार कुठला आहे, त्यानुसार काय होऊ शकतं, डिफरंट डिफरंट टाईपचे रिझल्ट येऊ शकतात. कारण की ते इंटेन्सिबल आहे, त्याला टच करू शकत नाही, त्याला आपण काही म्हणजे स्मेल करू शकत नाही. त्यामुळे इथे काही की कंझ्युमरला हे इव्हॅल्युएशन करणं सर्व्हिसचं हार्ड असेल. मोस्टली गुड्स शो सर्च क्वालिटीज. गुड्स मध्ये सर्चिंग क्वालिटीज काय आहेत, कस्टमर नो एक्झॅक्टली व्हॉट दे वॉन्ट अँड लुक फॉर दोज फीचर्स इन द ऑफर. आता जरी मार्केटरने तुम्हाला ऑफर दिली प्रोडक्टची, पण तुम्ही त्यामध्ये इव्हॅल्युएशन फास्ट करू शकता. कारण काय की तुमच्या ज्या काही वॉन्ट्स आहेत, तुमच्या ज्या नीड्स आहेत, तुमच्या ज्या डिमांड्स आहेत, तुमचे जे फीचर्स आहेत ते कम्पेअर करून बघितले जातात. जर ते त्या ऑफर मध्ये असतील तर तुम्ही ती ऑफर ऍक्सेप्ट करू शकता. म्हणजे इथे काय की सर्चिंग क्वालिटी आहे गुड्स मध्ये. ओके. अपार्टमेंट हंटर. आता यामध्ये एक्झाम्पल दिले, अपार्टमेंट हंटर विल लुक फॉर 2 bedroom hall kitchen property in a market in Powai, and thus marketer can put the search quality features on prominent display and make it easier for customer to get details or get access to. आता मिक्स कसं केलंय, प्रोडक्ट पण आहे आणि सर्व्हिस पण आहे. प्रोडक्ट कशाचं आहे की एक तुमचा ब्लॉक आहे, ब्लॉक सिस्टीम असेल, त्यामध्ये प्रॉपर्टी आहे, एक 2 बेडरूम असणारी 2 BHK बरोबर. म्हणजे हे काय झालं, तुमचं फीचर झालं सर्च क्वालिटीचं बरोबर. आणि डिस्प्ले केला त्यांनी आणि कस्टमरला ते डिटेल्स प्रोव्हाइड केले. म्हणजे काय केलं की एक्झॅक्टली ही सर्व्हिस घेताना तुम्हाला त्याचे फीचर्सही दाखवले गेले. म्हणजे जसं आपण इथे बघितलं की नाही, इथे गुड्स पण आहे आणि सर्व्हिस पण आहे. अशा वेळेस अशा पद्धतीने तुम्हाला ऑफर केल्या जातात. म्हणजे त्याचे फीचर्स पण एक्सप्लेन केले जातात की जी प्रॉपर्टी तुम्ही घेणार आहात, जी सर्व्हिस तुम्ही घेता, त्यामध्ये प्रॉपर्टी काय आहे आणि एक्झॅक्टली त्याचे फीचर्स काय आहेत. देर आर ऑल्सो so many offers that are a combination of goods and services. Taking a vacation is a good example. It is tangible and there are tangible components like hotel rooms. म्हणजे आता जसं तुम्ही ट्रॅव्हलिंग वॅकेशन साठी गेलात आणि तुम्ही काय केलं की हॉटेल रूम्स किंवा क्युझिन, सोवेनियर, म्हणजे त्या हॉटेलमध्ये असणारा जे काही इन्फ्रा आहे, तिथे असणारा जे एन्व्हायरमेंट आहे, ते तुम्ही प्रोव्हाइड केलं. दॅट आर टँजिबल कंपोनंट्स. These offers reveals a very different aspect the quality of the experience. पण त्या मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक कस्टमरला येणारा त्या हॉटेलचा एक्सपिरियन्स डिफरंट आहे. कारण
कोणाला एसी सूट करेल, कोणाला एसी सूट करणार नाही. काही लोकांना म्युझिक, ओल्ड म्युझिक असेल तर ते आवडत असेल, काहींना नसेल आवडत, काहींना डीजे आवडतो, काहींना नाही आवडत. म्हणजे काय की त्या हॉटेलने जी काही सर्व्हिस दिली, टँजिबल कंपोनंट्स जे काही दिले, तर त्यामध्ये त्या कस्टमरचा एक्सपिरियन्स कसा असेल, डिफरंट असेल. Those offers that are mostly services, events, credence qualities. आता there are no tangible. आता credence qualities मध्ये काय तर legal आणि medical service येतात. मग आता those offers that are mostly services, events, credence qualities, there are no tangible features for the customers to search for. म्हणजे आता मला मेडिकल सर्व्हिस घ्यायची असेल किंवा कोण लॉयर असेल त्याची सर्व्हिस घ्यायची असेल, तर मला इथे कुठलेही क्रेडन्स क्वालिटीज मध्ये काय असणार नाही, फीचर्स असणार नाही. की जसं मला इथे सांगितलं की एखादा प्रॉपर्टी घेताय तर त्यामध्ये 2 बेडरूम आहेत, किचन आहे, हे सगळं काय झालं की त्यामध्ये दिलेले फीचर्स झाले. तसं मेडिकल सर्व्हिस घेताना कुठलेही फीचर्स असणार नाही. ही देन लुक्स फॉर क्रीडो क्वालिटीज इन द ऑफर. क्रीडो क्वालिटीज मध्ये काय पाहिलं जाईल, मग मला मेडिकल सर्व्हिस घ्यायची तर मी रेप्युटेशन पाहिजे मार्केटमध्ये त्या सर्व्हिसचं कसं आहे. जसं डॉक्टरचं रेप्युटेशन पाहिलं जातं की किती सक्सेसफुल डॉक्टर आहेत आणि त्यानंतर ती सर्व्हिस घेतली जाते. समजलंय तुम्हाला कंटिन्यू? म्हणजे मिक्सिंग कसं होतं, सेपरेशन कसं होतं, या गोष्टी इथे तुम्हाला लक्षात आल्या असतील. नेक्स्ट तुमचा पार्ट आहे व्हेरिएशन्स इन कस्टमर इन्व्हॉल्वमेंट. आता कस्टमरची इन्व्हॉल्वमेंट कशी असते, मी जसं सांगितलं काही ठिकाणी तुमची हाय इन्व्हॉल्वमेंट आहे, काही ठिकाणी लो आहे, काही ठिकाणी मॉडरेट इन्व्हॉल्वमेंट आहे. त्यामध्ये त्यांनी बघा एक्झाम्पल्स खूप सुंदर दिले की कस्टमर ज्या काही ऍक्शन्स करतो सर्व्हिस घेताना किंवा कस्टमरला जे रिसोर्सेस सप्लाय केले जातात ड्युरिंग सर्व्हिस प्रोडक्शन अँड डिलिव्हरी, इन्क्लुडिंग मेंटल, फिजिकल अँड इव्हन इमोशनल इनपुट्स. म्हणजे तुम्हाला कुठल्या पद्धतीचे रिसोर्सेस प्रोव्हाइड केलेले आहेत त्यानुसार काय होते, ती इन्व्हॉल्वमेंट होते. सम डिग्री ऑफ कस्टमर इन्व्हॉल्वमेंट इन सर्व्हिस डिलिव्हरी इज इनइव्हिटेबल, एस्पेशली इन प्युअर सर्व्हिसेस लाईक मेडिकल ऑर एज्युकेशन. आता यामध्ये ह्या ज्या 2 सर्व्हिसेस सांगितल्यात मेडिकल आणि एज्युकेशन, यामध्ये कस्टमर इन्व्हॉल्वमेंट ही हाय असेल. देर आर 3 सच लेवल्स. आता लो इन्व्हॉल्वमेंट मध्ये काय सांगितलंय, लो पार्टिसिपेशन लेवल, म्हणजे फार काही तुम्ही तिथे पार्टिसिपेशन तुमचं असणार नाही. मी त्या सर्व्हिस मध्ये इन्व्हॉल्व नाही म्हणजे नक्की काय असतं, तर मी जस्ट गेलो की सर्व्हिस घेतली, पेमेंट केलं, त्यानंतर नथिंग, म्हणजे मी फार त्याच्यावर थिंकिंग केलेलं नाहीये. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल त्यांनी काय दिलं, व्हिजिटिंग अ मूवी थिएटर और टेकिंग अ बस आर एक्झाम्पल्स. म्हणजे मी रोजच कॉलेजला जाताना येताना अपडाऊन करतो, तर मी बसची सर्व्हिस रोज घेतो. नथिंग इज इम्पॉर्टंट इन दॅट केस. म्हणजे मी फार त्या बस सर्व्हिसच्या बाबतीत काही विचार केलेला नाहीये. पेमेंट म्हणजे मी तिकीट फाडणं, बसमध्ये बसणं आणि उतरणं, एवढंच माझी इन्व्हॉल्वमेंट आहे. म्हणजे खूप लो इन्व्हॉल्वमेंट आहे. त्या सर्व्हिसच्या बाबतीत मी फार विचार केला नाही. मॉडरेट इन्व्हॉल्वमेंट कशी असेल बघा. When getting their hair wash and cut, customer must let the cutter know what they want and cooperate during the various steps in the process. म्हणजे तुम्हाला हेअर वॉश करणं आणि कट, म्हणजे जसं की पार्लरची सर्व्हिस आहे, मग त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या टाईपच्या कट अपेक्षित आहे, त्यासाठी कुठल्या टाईपचे इक्विपमेंट्स यूज केले जातात, किंवा त्या प्रोसेस मध्ये तुम्हाला सांगितलं जातं जरा इकडे सरकून बसा, इकडे मान करा, खाली करा, वर करा. म्हणजे काय की त्या प्रोसेस मध्ये तुमचं कॉपरेशन नसेल तर तो हेअर कट प्रॉपर होईल का, नाही होणार आहे. म्हणजे इथं तुमची थोडीशी मॉडरेट, म्हणजे लो पेक्षा थोडस हाय वरच्या लेवलला येऊन इन्व्हॉल्वमेंट झाली. म्हणजे फार डीप नाही पण थोडीशी इन्व्हॉल्वमेंट इथे झाली. आता हाय इन्व्हॉल्वमेंट कधी होते बघा कुठल्या सर्व्हिस मध्ये, मेडिकल सर्व्हिस मध्ये, टीचिंग मध्ये, ऍडव्होकेसी मध्ये. कारण इथे सांगितलंय सक्सेसफुल डिलिव्हरी ऑफ मेनी बिझनेस टू बिझनेस सर्व्हिसेस रिक्वायर्स कस्टमर्स अँड प्रोव्हायडर्स टू वर्क क्लोजली टुगेदर. इथे जसं आता आपली एज्युकेशन सर्व्हिस आहे, मी तुम्हाला एखादा पार्ट कितीही चांगल्या पद्धतीने सांगितला असेल, पण तुम्ही जर इन्व्हॉल्व नाही झाला ऍज अ कस्टमर किंवा ऍज अ स्टुडंट,
सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून टीचरने काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला नॉलेज, पण इथे दोघांची इन्व्हॉल्वमेंट इम्पॉर्टंट आहे, त्याशिवाय त्या सर्व्हिसचे रिझल्ट बेस्ट येणार नाहीये. लक्षात आलं? म्हणजे इथे हा इन्व्हॉल्वमेंट असणं गरजेचं आहे, मेडिकल सर्व्हिस किंवा टीचिंगची ऍडव्होकेसीची सुद्धा. समजलंय? आता टाइप ऑफ कॉन्टॅक्ट हा पुढचा पार्ट आहे की सर्व्हिस एन्काउंटर रेंज फ्रॉम हाय कॉन्टॅक्ट टू लो कॉन्टॅक्ट. आता हाय कॉन्टॅक्ट सर्व्हिसेस कुठल्या आहेत, लो कॉन्टॅक्ट सर्व्हिसेस कुठल्या आहेत. आता यामध्ये त्यांनी हाय कॉन्टॅक्ट सर्व्हिसेस दिल्या हेल्थ सेंटर्स, हॉटेल्स, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन, रिटेल एस्टॅब्लिशमेंट आणि स्कूल. म्हणजे जास्त डायरेक्टली कॉन्टॅक्ट कुठे कुठे येतो. हॉटेलची सर्व्हिस घेतोय मी, फूड मटेरियल खाणार आहे, माझा डायरेक्टली तिथल्या फूडशी ऍज अ कस्टमर म्हणून संपर्क येईल. त्याचा जर फूड क्वालिटी बेस्ट नसेल तर माझ्या हेल्थवर डायरेक्ट इम्पॅक्ट होणार आहे. हाय कॉन्टॅक्ट सर्व्हिसेस आहेत त्या. यामध्ये लो कॉन्टॅक्ट सर्व्हिसेस कुठल्या आहेत की यामध्ये जिथे तुमची लो इन्व्हॉल्वमेंट असते. इफ एनी फिजिकल कॉन्टॅक्ट बिटवीन कस्टमर अँड सर्व्हिस प्रोव्हायडर, इन्स्टेड कॉन्टॅक्ट टेक्स प्लेस ऍट आर्म्स लेंथ. म्हणजे काय की बघा तुम्हाला इथे डायग्राम दिली लो इन्व्हॉल्वमेंट. आता यालाच आपण क्वेसी मॅन्युफॅक्चरिंग असं म्हणतो लो कॉन्टॅक्ट सर्व्हिसला. त्याचं कारण काय दिलं, इट इज कॅरेक्टराइज्ड बाय द लो लेवल ऑफ डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द कस्टमर. फॉर एक्झाम्पल मेल ऑर्डर स्टोअर्स, जे कंपनीचे मेल येतात की नाही तिथे फार लो इन्व्हॉल्वमेंट असते. आपणही फार सिरियसली घेत नाही आणि कंपनी फार सिरियसली टाकतेच असं नाही, ते जनरल त्यांचं काम करत जातात. रिसर्च लॅबोरेटरीज आहेत की ज्या सर्व्हिसेस आपण घेतो पण आपली ऍक्च्युअली त्या रिसर्च सेंटरशी फार अशी कॉन्टॅक्ट डायरेक्टली येत नाही. त्यामध्ये इंटरमिडियरीज असतात ज्यांच्या थ्रू आपण ते रिपोर्ट्स घेतो. लक्षात आलंय ना? म्हणजे इथे डायरेक्ट कम्युनिकेशन असणार नाही. होम ऑफिस ऑफ बँक्स, रिअल इस्टेट फर्म्स. In this situation, work is more standardized with less customization of the workflow. म्हणजे कस्टमरशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट न करताही त्याचं स्टँडर्ड कसं असतं मेंटेन केलेलं असतं. मोर स्टँडर्डाइज सर्व्हिसेस त्या असतात. म्हणजे जसं इथे त्यांनी सांगितले बघा, तुम्ही डायग्राम बघू शकता. हाय इन्व्हॉल्वमेंट, लो इन्व्हॉल्वमेंट. तर हाय इन्व्हॉल्वमेंट मध्ये काय दिलंय, मोर अटेन्शन. जिथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो तिथे अटेन्शन जास्त करावं लागतं. माझ्या समोर तुम्ही आहात असं मी आता तरी इमॅजिन केलंय आणि तुम्ही तो लेक्चर ऐकताय, तर मला इथे अटेन्शन देणं खूप गरजेचं आहे त्या प्रोसेसमध्ये. मी मध्येच ब्रेक घेऊन दुसरं काम करत बसले किंवा तुम्ही ब्रेक घेतलात तर तुम्हालाही तो लेक्चर समजणार नाही. हाय इन्व्हॉल्वमेंट मध्ये दोन्ही पर्सनला, दोन्ही पार्टीजला कम्युनिकेशन त्यांच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ऍडव्हान्स अंडरस्टँडिंग ऑफ नीड्स, म्हणजे तुम्हाला इथे अगोदरच त्या नीड्स माहिती असणं गरजेचं आहे कस्टमरच्या की त्याचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत या सर्व्हिस कडून. हायर पोस्ट कन्झम्पशन इव्हॅल्युएशन, म्हणजे एकदा तुम्ही ती सर्व्हिस घेतल्यानंतर कन्झम्पशन केल्यानंतर त्याचं इव्हॅल्युएशन म्हणजे पोस्ट कन्झम्पशन इव्हॅल्युएशन करणं इथे गरजेचं आहे. त्यानंतर स्लो डिसिजन्स असतील यामध्ये. दोघंही समोरासमोर आहेत. कुठल्या एखादी जर कंप्लेंट आली तर त्यावर आपल्याला काही डिसिजन घेण्यापूर्वी म्हणजे तो डिसिजन थोडा स्मूथली होईल, स्लो होईल. इथे लेस अटेन्शन आहे लो इन्व्हॉल्वमेंट मध्ये. बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ नीड्स, लो पोस्ट कन्झम्पशन इव्हॅल्युएशन अँड फास्ट डिसिजन. ओके. आता मला वाटतं आपला फर्स्ट युनिटचा शेवटचा पार्ट आहे आपला सेन्सिटिव्हिटी अँड मॅनेजिंग कस्टमर रिलक्टन्स टू चेंज. ऍज पर सिलेबस आपण लास्ट पॉइंट वर आलोय फर्स्ट युनिटच्या. एक 5 मिनिटात तो संपेल. सेन्सिटिव्हिटी अँड मॅनेजिंग कस्टमर रिलक्टन्स म्हणजे increasing the customer's participation level in service process or shifting the process entirely to self-service technologies require the firm to change the customer behavior. IT becomes often very difficult task as customers are forced to use technology. Following are the few ways of addressing customers' resistance to change or managing customers' reluctance to change. आता इथे कस्टमर रिलक्टन्स म्हणजे काय की तुम्ही फार स्वतःच्या इच्छेने तो चेंज करत नाही आहात. एखादी सर्व्हिस मधून तुम्ही डायव्हर्ट होता, मग
ते तुम्ही स्वखुशीने होत नाही. कधी कधी काय होतं की तुम्हाला ज्या सर्व्हिसेस मिळतात तर त्यामध्ये जे काही तुमचं बिहेवियर असतं तर त्यानुसार तुम्हाला त्या सर्व्हिसच्या क्वालिटीचा एक्सपिरियन्स येतो आणि मग कधी कधी तुमच्या एक्सपेक्टेशन नुसार ती सर्व्हिस नसेल तर तुम्हाला पर्यायाने दुसरी सर्व्हिस घ्यावी लागते. आता एक बस गेली तुमची सुटली, ती बस त्या दिवशी तुमच्या स्टॉपवर थांबलीच नाही. खरं तर तुम्हाला पास आहे त्या गाडीचा काढलेला, पण खूप गर्दी होती किंवा काहीतरी रिझन असेल दुसरं, त्यामुळे ती गाडी त्या स्टॉपवर थांबली नाही. पर्यायाने तुम्ही काय केलं, सर्व्हिस मध्ये चेंज केला. पास असूनही तुम्ही दुसऱ्या बसची सर्व्हिस घेतली, तिकीट काढून गेला, कारण तुमच्यासाठी जाणं महत्वाचं होतं कॉलेजला, तुम्ही अपडाऊन करताय. ओके, त्या दिवशी तुमची एक्झाम असेल, म्हणजे ना खुशीने तुम्ही काय केलं, हा बदल केलेला आहे. मग अशा वेळी मला काय करणं गरजेचं आहे की मला सर्व्हिस मध्ये थोडासा चेंज करणं. मग त्यासाठी मी डेव्हलप कस्टमर ट्रस्ट असा पहिला पॉइंट सांगितला. अंडरस्टँड कस्टमर हॅबिट्स अँड एक्सपेक्टेशन्स. मला कस्टमर बद्दल फुल इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे की तो कशा पद्धतीचं बिहेवियर त्याचं आहे, त्याच्या हॅबिट्स कशा आहेत, तो कशामुळे चेंज करतो सर्व्हिस. हे मी जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं बसचं. पण बऱ्याचदा वेगवेगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला त्या सर्व्हिस बद्दल येतात. तुमचे एक्सपेक्टेशन काही वेगळे असतात, ते काही वेगळ्याच पद्धतीने तुम्हाला प्रोव्हाइड करतात सर्व्हिस. तर या सगळ्या हॅबिट्स आणि एक्सपेक्टेशनचा स्टडी करणं. प्री टेस्ट न्यू प्रोसिजर अँड इक्विपमेंट. तुम्ही ज्या काही इक्विपमेंटच्या थ्रू काय करताय ती सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, तर त्याची प्री टेस्ट घेणं खूप गरजेचं आहे. बघा, ऑन द स्पॉट तुम्ही त्या सर्व्हिस त्या मशीनच्या थ्रू किंवा ती जी काही प्रोसेस तुम्ही ठरवलेली त्यानुसार ती इम्प्लिमेंट केलीत मार्केटमध्ये, तर कदाचित त्यामध्ये ज्या काही एरर्स येतात त्या एरर्स जर काही कस्टमरला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फेस कराव्या लागल्या तर फर्स्ट पोझिशनच किंवा फर्स्ट इमेजच तुमची खराब होऊन जाते आणि मग माउथ पब्लिसिटी होते की ही सर्व्हिस बेस्ट नाहीये म्हणून. म्हणून तुम्ही काय करणं गरजेचं आहे, प्री टेस्टिंग करणं त्या इक्विपमेंटचं गरजेचं आहे. पब्लिसाइज द बेनिफिट्स. तुम्ही पब्लिश करा तुमचे जे बेनिफिट्स आहेत त्या सर्व्हिसमुळे. एखाद्या कस्टमरने ती सर्व्हिस घेतली तर त्याला काय बेनिफिट्स मिळतील हे तुम्ही पब्लिश करणं खूप गरजेचं आहे. आणि टीच कस्टमर टू यूज टेक्नॉलॉजी. कस्टमरला ते एज्युकेशन प्रोव्हाइड करा. जी सर्व्हिस तुम्ही देणार आहात त्यामध्ये कुठली टेक्नॉलॉजी तुम्ही वापरलेली आहे त्या बाबतीत त्याला एज्युकेशन प्रोव्हाइड करणं. जसं आता तुम्ही एज्युकेशनची सर्व्हिस ऑनलाईन घेता, तर ती घेताना तुम्हाला अगोदर त्या इंटरनेट बद्दल, त्या टेक्नॉलॉजी बद्दल सांगणं खूप गरजेचं आहे की झूमवर मीटिंग जर असेल तर तुम्ही ती कशी अटेंड केली पाहिजे, कशा पद्धतीने ती सर्व्हिस तुम्ही घेतली पाहिजे. तर यासाठी तुम्हाला ते नॉलेज प्रोव्हाइड करणं ही सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी सर्व्हिस प्रोव्हायडरची असणार आहे. ज्यामुळे काय होणार नाही, कस्टमर रिलक्टन्स टू चेंज हा पार्ट आपल्याला मॅनेज करता येईल. लक्षात आलं, कस्टमर खूप सेन्सिटिव्ह आहे, मग तो दुसरीकडे डायव्हर्ट होऊ नये म्हणून आपल्याला अशा पद्धतीची प्रोव्हिजन आपल्या सर्व्हिस मध्ये करणं मस्ट असेल. सो इथे आपला जो आजचा फर्स्ट युनिट आहे सर्व्हिस मार्केटिंगचा तो संपलेला आहे. त्याखाली जी काही क्वेश्चनरी दिलेले 13 क्वेश्चन्स आर देअर. यू हॅव टू सॉल्व and see to me on group. इथे आज आपण थांबतोय. थँक्यू सो मच. नेक्स्ट वीक मध्ये आपण सेकंड युनिट स्टार्ट करतोय.